गोष्ट केमिकल फ्री किंवा नॅचरल ही चांगलीच असं नाही. मुलांना सवय असते की चेहरा खूप घासून पुसायची. तो घसा घासला आणि तो पुसला आणि झालं माझं काम, असं जे करतात त्याच्यामुळे सुद्धा पिंपल येतात. या उन्हाळ्यामध्ये अजून एक वाढणारा त्रास म्हणजे मोठ्यांमध्ये नागिण. नागिण हा खूप महत्वाचा विषय आहे. आणि मग त्यासाठी खूप लेप वगैरे काय काय हो, तंत्रमंत्र पण करतात, लोक लावतात. हो. तर प्लीज हे करू नका. दिस इज द व्हायरल इन्फेक्शन. ॲक्ने आपण नाही ट्रीट केले तरी ते निघून जातात. पण ॲक्ने निघून गेल्यानंतरचा सगळ्यात मोठा फॅक्टर राहतो ॲक्ने स्कार म्हणजे खड्डे. ते खड्डे भरून येण्यासाठी, ते खड्डे होऊ नयेत ह्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट घ्यावी. जसं की आम्ही MNRF करतो, मायक्रो निडलिंग करतो, विथ रेडिओ फ्रिक्वेन्सी, अशा वेगवेगळ्या टेक्निक्स येतात. 5 स्टेप 7 स्टेप 9 हो, स्टेप हो. रुटीन्स झालेत. सो एकतर मिनिमम रुटीन काय असलं पाहिजे मुलांसाठी आणि मुलींसाठी, आणि ते वयानुसार बदलतं का? हायड्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग ते कुठल्याही स्वरूपामध्ये असेल, एकतर पाण्याच्या स्वरूपात असेल किंवा ज्यूस फॉर्ममध्ये असेल, तर ते तुम्ही चेहऱ्याला लावायच्या ऐवजी तुम्ही ते प्या. मुलांची स्किन केअर दाढीमुळे काही वेगळी असू शकते का? हो, असते ना. हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे द मुक्त मोक्ष म्हणजेच स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज आपण खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत, ज्याच्याबद्दल सगळ्यात जास्त मिथ्स पसरवली जातात सोशल मीडियावरती, आणि ज्याच्याबद्दल सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन पण अवेलेबल आहे सोशल मीडियावरती. ते म्हणजे स्किन केअर रुटीन किंवा इन जनरल हेल्दी स्किन म्हणजे काय, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कुठली मलमं लावायची, कुठली मलमं नाहीत लावायची, थोबाडाला काय काय कशी काळजी घ्यायची, तुमचं थोबाड बरं दिसलं पाहिजे. यासाठी आपण बोलवलेलं डॉक्टर शिल्पा पाटील यांना. त्या MD डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, कॉस्मॅटॉलॉजिस्ट आहेत. सो वेलकम तुमचं आमच्या शोवरती. नमस्ते. थँक्यू सो मच. माझ्याकडे खरं तर आता खूप मोठी यादी आहे वेगवेगळ्या प्रश्नांची. आम्ही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस एपिसोड प्लॅन करतो त्यावेळेस सगळेजण आम्ही जॅम करतो आणि प्रश्न काढतो. यावेळेस एवढी मोठी यादी आहे कारण प्रत्येकाचे 10-12 प्रश्न आहेत. तर असं लिटरली परवा माझी आमच्या ऑफिसमधल्या पोरींनी म्हणजे लिटरली माझी टेस्ट घेतली की पहिला सिरम येतं का सांग, मॉइश्चरायझर येतं का, म्हणजे काय मला असं झालं की बापरे थोबाड कसं पुसायचं इथपासून सुरुवात झाली होती. तर येस, आपण आत्ता कारण इंस्टाग्रामवर वगैरे बघायला गेलो किंवा यूट्यूबवरती पण इतका कॉन्टेंट बघतो ना, प्रत्येक जण म्हणजे सेलिब्रिटीजपासून वेगवेगळी लोक त्यांचं स्किन केअर रुटीन, मग ते आता जे रुटीन म्हणून जे कॉइन झालंय ना, तर एकतर स्किन केअर रुटीनची किती गरज आहे आणि काय आयडियल स्किन केअर रुटीन आहे. कारण आता नवीन नवीन सारखे प्रॉडक्ट्स येतात, नवीन नवीन वेगवेगळ्या कंपनीज येतात आणि मग ते सांगतं की नाही नाही तू 25चा झाला तुला रेटिनॉल पाहिजे, तू हे झालास तुला हे पाहिजे, तुला हायलोरॉनिक पाहिजे, तुला सॅलिसिलिक पाहिजे, असं माहीत नसलेलं. याच्या आधी कधीच त्या गोष्टी माहीत नव्हत्या आणि आता एकदम अशा वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी येतात आणि मग ते नवीन त्याचं रुटीन बनवायला लागतं. तर आयडियल स्किन केअर रुटीन काय आहे आणि आपल्या स्किनसाठी काय करणं गरजेचं आहे, म्हणजे ते प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं का? हो, प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. स्किन केअरमध्ये काय होतं मी सांगते. स्किनमध्ये स्किनमध्ये लेयर्स असतात. स्किनमध्ये बेसिक 3 लेयर असतात, एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस. ओके. तर माणसांमध्ये आणि पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये याचं थोडंसं विभाजन वेगळं आहे. म्हणजे 3 लेयर आहेत, पण जो मधला लेयर आहे तो जास्त थिक आहे माणसांमध्ये. त्यामुळे त्यांची स्किन ही टफ आणि जी आपण म्हणतो की जाडसर आहे, बिकॉज ऑफ दॅट रिझन की ती डर्मिसची खूप थिक आहे. तर काय होतं, जसं बॉडी टॉक्सिन्स बाहेर काढते तसं आपल्या स्किनची पण जे पेशी असतात त्या खालच्या लेअरपासून वरच्या लेअरपर्यंत यायला 1 वीक लागतो. जसं जसं आपलं वय होत जातं तसं तसं कोलॅजन नावाचा फॅक्टर आपल्या बॉडीतला कमी होत जातो. म्हणून लहान बाळाची स्किन आणि आपल्यासारख्यांची स्किनमध्ये खूप फरक असतो. त्यांची त्वचा खूप मऊ आणि सॉफ्ट असते, आपली थोडीशी टफर आणि थोडीशी ड्राय असते. कोलॅजन नावाचा फॅक्टर हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा भाग आहे त्याच्यातला. कोलॅजन आपण वाढवू शकत नाही, पण आहे ते मेंटेन ठेवू शकतो आणि कोलॅजन आपण निर्माण करू शकतो ओके. ड्यू टू द प्रोडक्ट्स, बाय टेकिंग केअर ऑफ युअर स्किन. आपण या अशा सगळ्या गोष्टींनी आपण त्याचं थोडंफार तरी आपण त्याला एजिंग म्हणा, त्या प्रोसेसमुळे एजिंग पण होतं, हे करू शकतो. तर स्किन केअरमध्ये सगळ्यात पहिला फॅक्टर येतो ते क्लिन्झिंग, चेहरा धुणे आपण ज्याला म्हणतो, क्लिन्झिंग किंवा फेस वॉश. सेकंड स्टेप येते मॉइश्चरायझर आणि थर्ड स्टेप येते तुमची सनस्क्रीन. या 3 बेसिक गोष्टी आहेत, क्लिन्झिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन. ओके. क्लिन्झिंग करताना तुमची स्किन टाईप काय आहे ही कसं ओळखायचं. मुद्दा तोच खूप इम्पॉर्टंट आहे. सकाळी तुम्ही उठला, तुम्ही चेहरा तुमच्या नॉर्मल फेस वॉशने धुवायचा. धुवून एक अर्धा तास रूममध्ये बसायचं. अर्धा तासानंतर तुम्ही आरशामध्ये जाऊन उभं राहायचं. तुमच्या गालावर, तुमच्या कपाळावर
थोडंसं असं रिफ्लेक्शन किंवा ऑइलीनेस किंवा असा तेलकटपणा जाणवत असेल तर ती तुमची ऑइली स्किन आहे. ओके. ओके. दुसरी स्किन, चेहरा धुतल्यानंतर अर्ध्या तासांनी जर तुम्हाला असं वाटलं की माझी त्वचा थोडीशी ओढल्यासारखी वाटतेय, थोडीशी अशी मला असं कम्फर्टेबल वाटत नाहीये, हम्म, तर दॅट इज कॉल्ड ड्राय स्किन. हम्म, ओके. तिसरा टाईप येतो कॉम्बिनेशन टाईप. काय कायना इथे ओढल्यासारखं वाटतं पण कपाळ, नाक आणि हनुवटी हम्म. ह्याच्यावरती जर तुम्ही टिश्यू पेपर फिरवला तर ती ऑइलीनेस येतो. टी झोन. हां, तर दॅट इज कॉल्ड कॉम्बिनेशन टाईप. आणि नॉर्मल, ज्याला चेहरा धुतल्यानंतर नाही खूप असं ओढल्यासारखंही वाटत नाहीये, खूप असं तेलकटही वाटत नाही, दॅट इज कॉल्ड द नॉर्मल स्किन. ओके. नॉर्मल पण मग हे जर आयडेंटिफाय केलं, म्हणजे आता आपण परत त्या स्किन केअर वरती जर बोलायचं असलं, हे आता आयडेंटिफाय झालं की माझी काय ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे, तर मी जे काही स्किन केअर करणार आहे ते कसं बदलतं, का बदललं पाहिजे का हो. का सेम असलं पाहिजे? नाही, बदललं पाहिजे. जर तुमची ड्राय स्किन असेल तर यू आर मोर प्रोन टू एजिंग म्हणा, रिंकल म्हणा, सुरकुत्या पडणे म्हणा Okay. किंवा बाकीचे. हम्म. स्किन काय आहे, शेवटी एक बॅरियर आहे. तुमच्या स्किन हा बॅरियर आहे. त्या बॅरियरला तुम्ही जर डिस्टर्ब केलं किंवा तुम्ही जर ती स्किन ड्राय असेल तर मोस्टली स्किनचे इन्फेक्शन्स ड्राय स्किनला जास्त होतात. ओके. त्यामुळं ड्राय स्किनमध्ये तुम्ही युजली क्रीम बेस किंवा लोशन बेस क्लिन्झिंग म्हणजे तुम्ही फेस वॉश वापरला पाहिजे. मॉइश्चरायझरमध्ये ग्लिसरीन बेस्ड तुमचं हे असलं पाहिजे, मॉइश्चरायझर असलं पाहिजे. आणि जे सनस्क्रीन आहे ते सुद्धा क्रीम किंवा लोशन बेस असलं पाहिजे. ओके. हो. सो तेच विचारायचं मला होतं की बेसिक आपण टप्प्याटप्प्याने जर घेतलं तर की कोणी कोणता फेस वॉश वापरला पाहिजे, कारण का हो. इतके फेस वॉश आहेत आणि ते लिहितात हे ऑइली स्किनसाठी म्हणून ऑइली स्किनसाठी आपण घेतो. पण बेसिकली काय बघायचं म्हणजे कुठल्या इन्ग्रेडियंट्सच्या बेसिसवरती आता तुम्ही स्किन ओळखायला शिकवलं, हो. पण मी ह्याच्या पुढचं घेताना ते कसं घ्यायचं? सपोज आणि आणि मग अजून त्याच्यात हां. एक ऍड करायचं म्हणजे मुलांचे फेस वॉश आणि मुलींचे फेस वॉश वेगळे असतात का, आणि ते वेगळे घेतले पाहिजे? कारण आता सगळे ते प्रॉडक्ट्स ना, ते चारकोलवाले सगळं काळं काळं ब्रँडिंग केलेले मुलांचे. फेस वॉश आणि प्रॉडक्ट्स मुलांचे, आणि सगळे गुलाबी ब्रँडिंगवाले मुलींचे, हे असं करून डिफरन्शिएट करून विकले जातात. तर ते प्रॉडक्ट्स मधले कॉम्पोनंट्स पण वेगळे असतात का? तर ते कसं ती सिलेक्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघायला पाहिजे. हो. इन्ग्रेडियंट्समध्ये ड्राय स्किनमध्ये मी जसं सांगितलं ग्लिसरीन बेस, पेप्टाईड बेस, सिरामाइड बेस असे असलेले तुम्ही फेस वॉश घ्यायला पाहिजेत, मॉइश्चरायझर घ्यायला पाहिजेत. जर ड्राय असेल तर? ड्राय असेल तर. जर ऑइली स्किन असेल तर सॅलिसिलिक ॲसिड नावाचा कंटेंट असतो, हम्म. तो बेस घ्यायचा, जेणेकरून तुमचं स्किनवरचं ऑइल काढण्यासाठी मदत होते. सेम विथ मॉइश्चरायझर, पेप्टाईड आणि सिरामाइड बेस घेतलं जातं. आणि सनस्क्रीन जे असतं ते जेल बेसमध्ये वापरलं जावं. हम्म. लाईट वेट असतं ते, आणि जेल बेसमध्ये किंवा सिलिकॉन बेसमध्ये वापरावं, जेणेकरून ते लावताना खूप घासून लावायची गरज लागत नाही आणि ते स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब होतं. असाही आपल्याकडे समज आहे की ऑइली स्किनवाल्यांनी मॉइश्चरायझर लावायचं नाही, हम्म. तर नाही, असं काही नाही आहे. जर वरून स्किन जर तुम्ही वॉश केल्यानंतर जर ड्रायनेस असेल तर आतून जर ऑइल सिक्रेट होत असेल, ऑइल सिक्रेशन जेव्हा होतं तेव्हा बॉडीला असं वाटतं की बाहेर मॉइश्चर नाही आहे, तर आपण अजून ऑइल प्रोड्यूस करूया, म्हणून ती अजून प्रोड्यूस करते आणि अजून चेहरा हा ऑइली होतो. ओके. जर हो. बाहेरून तुम्ही हायड्रेटेड मॉइश्चरायझर लावून जर हायड्रेटेड ठेवली तर नॉर्मल प्रमाणामध्ये तुमचं ऑइल सिक्रेशन होतं. आलं. ओके. वाट. मला आता ह्याच्यावर एक खूप प्रायमरी आणि फंडामेंटल प्रश्न पडतोय की नक्की स्किनचं काम काय आहे? कारण का म्हणजे स्किन केअर आपण समजून घेतो, तर मला हे समजून घ्यायचं की स्किनचं काम काय, म्हणजे एक तर डेफिनेटली तुम्ही मगाशी म्हणाल की बॅरियर हे एक हो, काम आहे, हो. हम्म. मुळात काम काय त्याचं दुसरं काम आहे UV एक्सपोजर, सन एक्सपोजरपासून बचाव करणं. त्याच्यानंतर तुमचा एक बॅरियर मेकॅनिकल ट्रॉमा आपण जे म्हणतो, जसं की इंज्युरी किंवा काही आपल्याला लागतं, ॲक्सिडेंट्स होतात, त्याच्यामध्ये हे बॅरियर म्हणून काम केलं जातं. स्किनचा तसा बघायला गेलं तर खूप मोठा रोल आहे. जसं मी सांगितलं की एका स्किनवरनं टाईपवरनं मी सांगू शकते की त्या माणसाला कुठला आजार आहे. त्यामुळं स्किन हा खूप मोठा फॅक्टर आहे. हम्म. इंडिकेटर पण आहे हां, तुमच्या हां. हेल्थचा. हेल्थचा बरोबर. इंडिकेटर आहे. म्हणून मग स्किन केअर करणं गरजेचं, म्हणजे Yes. फॅड नाहीये. हो, हो. कारण मलाही वडिलांना सांगायचं की हे आमची फॅड नाहीये ते सगळे. काही लोकांमध्ये असंही असतं की सपोज खूप ड्राय स्किन असेल किंवा कुठे पिगमेंटेशन असेल, जसं की मानेवरती असतं काही लोकांना, चेहऱ्यावरती असतं, तर आम्ही त्याच्यामध्ये थायरॉईड लेवल फंक्शन व्यवस्थित आहे का, डायबिटीज नावाचा प्रकार आहे का, आयर्न डेफिशियन्सी नाही आहे ना, हे आम्ही सगळं चेक करत असतो. ओके. म्हणजे वेगवेगळ्या डेफिशियन्सीज पण येस, तुमच्या स्किनवरती येस, रिफ्लेक्ट करतात. येस, येस. आणि स्किन बद्दल बोलताना आपण सगळ्यात प्रायमरी जो लोकांचा कन्सर्न असतो ना, तर म्हणजे एक तर असू शकतो की फेअरनेस, की गोरं होण्यासाठी लोक स्किन केअर करतात, की आणखीन थोडं ब्राईटर उजळ दिसायचंय. दुसरं एक असतं ते म्हणजे ॲक्ने असतात चेहऱ्यावरती,
पिंपल्स येतात ते, हं. आणि मग त्याच्यानंतर जे फोड निर्माण झालेले असतात ते असतं, आणि पिगमेंटेशन, हे असे जे हे तर ढोबळ मानानं जर ते हे 3 प्रॉब्लेम्स आहेत, तर हं. ते रिव्हर्स करता येतात का? आणि त्याच्यासोबत कसं डील करायचं आणि ते असतं? मुळात होतात का? हो. हो. एक तर आम्ही जे मेडिकल टर्ममध्ये म्हणतो, स्किनचे 6 टाइप्स आहेत. हं. पहिले 1, 2, 3 जे आहेत ते फेअर स्किनमध्ये येतात. ते जसे की फॉरेन कंट्रीजमधले जे लोकं आहेत, त्यांचा स्किन टाइप आहे. टाइप 4, 5 आणि 6 त्याच्यामध्ये आपण एशियन आणि इंडियन पीपल आपण येतो. हं. हं. तर इतका सुंदर कमालीचा प्रकार आहे ना आपल्या स्किनमध्ये. मेलॅनिन नावाचं एक द्रव्य असतं, हो. जो तुमच्या स्किनला कलर देतो. हं. काही लोकांमध्ये जास्त असतं, म्हणून ते थोडेसे डार्क किंवा आपण ब्राऊन लोकं हं. असं हो. म्हणतो, ब्राऊन पीपल म्हणतो. तर इतकं सुंदर रचना देवानी आपल्याकडे केली आहे. मे बी आपण भारतात असल्यामुळे, मे बी, आणि आपली संस्कृती वेगळी असल्यामुळं, की आपल्याकडे जर स्किनचे आजार झाले, तर ते लवकर बरेही होतात. ओ. स्किन कॅन्सरचं प्रमाणही आपल्यामध्ये खूप कमी आहे कंपेअर टू फॉरेन कंट्रीज. ओके. बिकॉज ऑफ अवर 4, 5 आणि 6 हा जो स्किन टाईप आहे, यामुळं आपल्याकडे त्याचं प्रमाण खूप कमी आहे. हं, हं, हं. त्यामुळं मुळातच जेनेटिक्स हा खूप मेजर फॅक्टर आहे. जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर जेनेटिक्स असतील, तुमच्या आई आणि वडिलांचा जो साधारणतः रंगवर्ण असेल, त्यातल्या त्यात एक टोन तुमचा फक्त एक फेअर असू शकतो. आणि आपल्याकडे खूप मिसकन्सेप्ट आहे की ब्युटी इज इक्वल टू फेअरनेस. हो. हां. ब्युटी इज इक्वल टू फेअरनेस असं काही नसतं. हो. ब्युटी म्हणजे काय, तर तुमची एक इव्हन टोन, हं. तुमचं असं सॉफ्ट आणि कम्फर्टेबल स्किन, तुमचं स्किन टेक्स्चर असं एक छान असलं हं, असेल, हं. तर दॅट इज कॉल्ड द हेल्दी स्किन. आणि दिस इज नॉट द फेअरनेस. हो. फेअरनेस इज नॉट इक्वल टू ब्युटी. हो. तो काही पॅरामीटर असू शकत नाही वॉव! नाही सौंदर्याचा. असू हो, शकत. हो, नितळ त्वचा, हो. हेल्दी त्वचा हा पॅरामीटर असू शकतो हो. तुम्ही सुंदर असण्याचा. हो. येस, येस. पण हे जे आता मग इश्यूज होतात, म्हणजे हो. एकतर प्रायमरीली हे कशामुळे होतात? म्हणजे खूप मुलांमध्ये हा प्रॉब्लेम दिसतो, की म्हणजे मला अजून पण पिंपल्स येतात. मला असं इथे उष्णता वाढली, की मला पिंपल्स दिसायला लागतात, आणि मग कळत नाही की कसं डील करायचं त्याच्यासोबत. एकतर पिंपल्स येण्यामागचं लॉजिक काय असतं, की कशामुळे ते येतात आणि ते ट्रीट कसे करायचे? एक तर प्युबर्टी म्हणजे किशोरवयीन मुलांमध्ये आपले हार्मोनल खूप ॲक्टिव्ह होतात. हो. हं. तर त्या दरम्यान आपल्याला पिंपल यायला सुरुवात होते. ओके. हो. कारण की ऑइल ग्लँड्स आणि हार्मोन, ॲक्ने हा पूर्णपणे हार्मोनल रिलेटेड संबंध आहे त्याचा. ओके. हार्मोनशी रिलेटेड संबंध आहे. मुलांमध्ये वेगळा आहे, मुलींमध्ये वेगळा आहे. हं. मुलींमध्ये इस्ट्रोजेन नावाचं हार्मोन काम करत असतं. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हे 2 हार्मोन्स काम करत असतात. त्याच्यामध्ये काही कमी जास्त लेवल झाले, की त्यांना PCOD नावाचं जे आपण हं. म्हणतो, हं. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आपण जे म्हणतो, ते दिसतं आणि त्याच्याशी रिलेटेड हे ॲक्ने प्रॉब्लेम्स होतो. मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन हं. असतो. तो हार्मोन जास्त प्रमाणात असतो. मुलींमध्येही असतो, पण मुलांमध्ये तो जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे मुलांमध्ये पिंपल येण्याचं प्रमाणही जास्त असतं आणि त्याचे ग्लँड्स ओरिजिनली हं. मुलांमध्ये मोठे असतात. त्यामुळं मुलांमध्ये ॲक्नेचं प्रमाणही जास्त असतं आणि त्याची सिव्हिअरिटी पण जास्त असते. हं. हं. ओ. दुसरा फॅक्टर आहे डायट. तिसरा फॅक्टर आहे तुमचं डे टू डे लाईफ. जे तुम्ही मुलांना अजिबातच सवय नसते चेहरा धुण्याची किंवा हो. स्किन केअर करायची. आज अंघोळ केली की उद्या दुसऱ्या दिवशी अंघोळ बघूया अशापर्यंत गेलेले असतात. किंवा मुलांना सवय असते की चेहरा खूप घासून पुसायची. तो घसा घासला आणि तो पुसला आणि झालं माझं काम, असं जे करतात त्याच्यामुळे सुद्धा पिंपल येतात. ओके. म्हणजे असं हो. ते माझ्याच बद्दल बोललं जातं काय असं मला वाटतं. कसा धुतलं. ओके. म्हणजे जे आम्ही मुलींची चेष्टा करतो, की ते असं पुसतात. ते बरोबर आहे खरं हो, तर. त्याला टिपून घेणे आपण जे म्हणतो. ओके. टिपून घेणे, की कारण का चेहऱ्याची काळजी का घ्यावी कंपेअर टू अदर पार्ट्स ऑफ युअर स्किन? कारण की तिथे मसल मास किंवा जे फॅट स्किनच्या हं. खाली जे असतं ते खूप कमी असतं कंपेअर टू हँड, हां. आपले लेग्स आणि हे. हम्म. त्यामुळे तिथे लवकर सुरकुत्या येणं किंवा एजिंग होणं, हे जे प्रोसेस आहे ना, हे खूप लवकर होतं. म्हणून चेहऱ्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे खरं तर हातावरची स्किन आणि ह्याच्यामध्ये हां. फक्त तो मसल मासचाच डिफरन्स मसल आहे. मासचा डिफरन्स आहे. परत लेयर्स आहेत. 4 to 8 लेयर्स केराटिनोसाइट्सचे जे आहेत, हम्म. ते हातावरच्या आणि पायावरच्या स्किनमध्ये 11 ते 17 लेयर्स असतात. हं. आणि जेव्हा स्किन म्हणजे डेड स्किन जेव्हा खालून वर येते, त्याच्यामध्ये पण फरक आहे. म्हणजे खालनं वर येताना डेड स्किन ती 1 आठवडा घेत असेल नॉर्मल स्किनमध्ये चेहऱ्यावरती, तर बाकीच्या बॉडी पार्ट्सवरती ते इट टेक्स अराउंड 2 वीक्स टू कम ओके, आउट. ओके, ओके. पण आता आपण पिंपल्स बद्दल बोललो, की ते कसे हो, येतात, ते हो. ट्रीट कसे केले हां. जातात. म्हणजे
काय म्हणजे आपण कारण ते घरी घरगुती जे उपाय सांगितले जातात ना, की डाळीचं पीठ घ्या, त्यात दूध घाला, त्यात मध घाला, त्यात हळद. हळद घाला आणि अजून लिंबू पिळा आणि ते काय काय मिक्स करून लावा, त्याचा फेस पॅक बनवून किंवा मुलतानी माती लावा. अशा अजून काय काय गोष्टींनी कोरफड. कोरफड लावा. तर त्या घरगुती उपायांचा पण स्किन चे जे इश्यूज आहेत त्याच्यावरती कितपत परिणाम होतो? आणि ह्यातलं कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे? हां. पहिली गोष्ट ॲक्ने जर येतो, आपण आता मगाशी जसं डिस्कस केलं तसं, की सीबम नावाचं एक ऑइल ग्लँड असतं. ते वर येत असतं. ते आपल्या हार्मोनल रिलेटेड असल्यामुळं त्याचा आपल्या बॉडीशी संबंध येतो. त्यावेळेस पिंपल यायला सुरुवात होते. हं. त्याचं प्रोडक्शन जर जास्त झालं, सीबम प्रोडक्शन जर जास्त झालं, तर आपल्याला ते पोर्स ओपन होतात चेहऱ्यावरती. ड्यू टू द पोल्युशन, ड्यू टू एनी सर्टन रिझन, आपण मॉइश्चरायझर, धूळ, डस्ट ह्याचा संबंध येतो. तिथे बॅक्टेरिया फॉर्म होतो आणि तिथे पिंपल येतात. हं. थोडक्यात काय, तर तुमच्या वरच्या स्किनचं इन्फ्लेमेशन होतं. हं. हे झाला स्किनचा प्रकार. हे झाला ॲक्नेचा एक प्रकार. त्याच्यामध्ये 3-4 प्रकार आहेत. छोटे-छोटे मुरुमं येतात, मोठे येतात, त्याच्यापेक्षा मोठे येतात. तर ह्याच्यामध्ये आपण ऑइल ग्लँड सिक्रिशन जे आहे, ते हं. मुळापासून कमी कसं करता येईल, याच्यावरती ओके. आपण काम करतो. म्हणजे नुसतंच टॉपिकल लावण्यापेक्षा किंवा हं. वरनं लावण्यापेक्षा आतनं कसं बरं करता येईल, ह्याच्यावरती आपण फोकस करतो. जसं की त्याच्यासाठी आम्ही मेडिसिन्स देतो. अँटिबायोटिक्स असतात, जे आम्ही देतो. त्याच्यामध्ये रेटिनॉइड्स असतात, जे ओरली आम्ही देतो. हं. त्याच्यामध्ये ओरल रेटिनॉइड्स खूप छान काम करतात. ओरल रेटिनॉइड्स हे पिंपल प्लस सोरियासिस आणि खूप साऱ्या कॅन्सर्समध्ये सुद्धा उपयोगी पडतात. ओके. असे रेटिनॉइड्स आम्ही यूज करतो. त्याच्यानंतर सगळ्यात मेजर फॅक्टर आहे त्याच्यामध्ये तर बेन्झाईल पेरॉक्साईड असलेलं कंटेंट, जे आपण फेस वॉश म्हणा हं, किंवा हं. टॉपिकल क्रीम्स म्हणा, याच्यामध्ये आपण युजुअली वापरतो. तर अशा प्रकारे आपण त्याचं ॲक्नेचं ट्रीट करू शकतो. ओके, ओके. ओके. आणि काय लेव्हलपर्यंतच्या ॲक्नेला आपण घरी ट्रीट केलं पाहिजे आणि काय लेव्हल नंतर आपण डर्मॅटकडे गेलं पाहिजे? असं होत नाही की आपण आज कोरफड काढली आणि कोरफड चेहऱ्याला लावली. मध्ये खूप खूप ट्रेंड आला होता की लोक घरामध्ये किचनमध्ये कोरफड उगवत होते आणि लावत होते. पण एका सायंटिफिक प्रूव्हनमध्ये असं सायंटिस्टने एका सांगितलं की अशा 500 ते 600 प्रकारच्या कोरफडी आहेत. त्याच्यातले फक्त 5 ते 6 मेडिकेटेड फक्त ॲलोवेराज जे आहेत, कोरफड जे आहेत, त्या उपयोगी पडतात. म्हणजे सगळ्या कोरफडी नाही, उपयोगाच्या नाहीयेत? माझ्याकडे मध्ये इतके सारे पेशंट झाले होते की त्यांनी ते रॉ लावलंय आणि दे गॉट एलर्जिक टू दॅट कोरफड. आणि ते असे कॉन्टॅक्ट ओह! डर्मॅटायटिसचे खूप सारे पेशंट्स आम्ही ट्रीट केलेत. त्यामुळं कुठल्याही नॅचरल गोष्टीमधलं त्याच्यामध्ये त्याच्यासोबत स्किनला उपयोगी नसणारे पण कंटेंट असतात. त्यामुळं त्याचं स्टँडर्डायझेशन हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आज मी बेसनचं पीठ लावलं किंवा हळद लावली रॉ, नाही चालणार. त्याच्यातलं काहीतरी स्टँडर्डायझेशन असलं पाहिजे, जे मेडिकेटेडच प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला वापरले पाहिजेत. हं, हं, हं. म्हणजे तुम्ही काय क्वालिटीचं हळद लावताय चेहऱ्यावरती किंवा काय क्वालिटीचं बेसनाचं पीठ लावताय हे पण खूप मॅटर करेल. हां, म्हणजे त्यात जर भेसळ असेल किंवा काही केमिकल असतील किंवा काय वेगळ्या म्हणजे प्रतीचं असेल. बरोबर आहे, तुमची आजी लावत असेल, पण तेव्हा ज्या डाळीचं पीठ बनत होतं, ती डाळ नॅचरल होती, ती नॅचरल होती, ऑर्गॅनिक होती. आता ऑर्गॅनिक आपण जे होती. खातो ते मोस्टली हायब्रिड प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यावरती कुठले पेस्टिसाइड्स वापरलेत माहित नाही. बापरे! हे जस्ट लक्षात आलं की त्या डाळीतले पेस्टिसाइड माझ्या गालावरती येणार आहेत. त्याच्यात पण न हां. लागणारे घटकही तेवढेच असतात. त्यामुळं रॉ कोरफड लावणं किंवा रॉ हळद लावणं हे योग्य नाही. पण मग त्याचा खरंच उपयोग होतो का? म्हणजे काही ना आयडियल सिनेरिओ जर समजा हळद आहे. कारण मला वाटतं कल्चरली आपल्याकडे हळद. अँटीबॅक्टेरियल म्हणून त्याचा रोल आहेच. ओके. अँटीबॅक्टेरियल म्हणून त्याचा रोल आहे. काही प्रमाणात ती उपयोगी आहे. पण आजकालच्या पिढीमध्ये म्हणजे आपण जे बघतोय आजकाल जे बनतंय, हां. म्हणजे हं. जिथे हळद बनते किंवा जी प्रोसेस होऊन येते, मला वाटत नाही की ती कितपत आपल्या इफेक्टिव्ह. चेहऱ्यासाठी किंवा आपल्या ह्याच्यासाठी उपयोगी पडेल. सो बेसिकली आपण चेहरा हा एक्सपेरिमेंटेशनची जागा असू नये. नाही. खरंच आहे. सो आता इन जनरलच बघाशी आपण रुटीनबद्दल बोललो. मला आहे आणि त्याच्यात इतकं आता ते इतकं इनडेप्थ म्हणजे 5 स्टेप, 7 स्टेप, 9 हो, स्टेप हो. रुटीन्स झालेत. सो एकतर मिनिमम रुटीन काय असलं पाहिजे हं. मुलांसाठी आणि मुलींसाठी, मुलींसाठी. आणि ते वयानुसार बदलतं का? हो, वयानुसार बदलतं. टीनेजमध्ये म्हणजे किशोरवयीन मुलांमध्ये जस्ट हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे जसं आपण आता म्हटलो पिंपल, हं. खूप घाम येणे, फंगल इन्फेक्शन्स होणे, या सगळ्या गोष्टी असल्यामुळं बेसिक स्किन रुटीन हे खूप इम्पॉर्टंट आहे. तिशीमध्ये काय होतं, आपली स्किन लूज पडायला सुरुवात होते. त्यामुळं रेटिनॉल्स हे इंट्रोड्यूस करायला पाहिजे. जसं की जर त्यांनी जस्ट स्टार्ट केलं असेल ॲट द एज ऑफ 18, आपण सपोज समजूया की अर्ली 20sमध्ये आपण चालू केलं, तर क्लिन्झर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन.
ॲट द एज ऑफ 25 तुम्ही रेटिनॉइड्स यूज करायचे. त्याच्यामध्ये सीरम फॉर्ममध्ये येतात. तर त्याच्यामध्ये क्लिन्झिंग येईल पहिलं, त्याच्यानंतर तुमचं सीरम्स येतील किंवा टोनर येईल. जर खूप मुलींना मेकअप करायची सवय असते तर डबल क्लिन्झिंग हा एक फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये. ओके. तर मिसलेर वॉटर येतं किंवा क्लिन्झिंग लोशन येतं, क्लिन्झिंग बाम येतात. त्याच्यानंतर तुमचा फेसवॉश वापरायचा. म्हणजे क्लिन्झिंगमध्ये 2 मेथड झाल्या. तिसरं आलं तुमचं सीरम, जे व्हिटॅमिन सी सीरम, ज्यांना पिगमेंटेशन म्हणजे तुम्हाला करेक्ट करायचे आहेत, काहीतरी रिपेअर करायचे स्किनमध्ये. जेव्हा हम्म. सीरम वापरतो तर तेव्हा सीरम वापरावं. त्याच्यानंतर तुमचं मॉइश्चरायझर वापरावं. त्याच्यानंतर सनस्क्रीन वापरावं आणि सनस्क्रीनवरती मेकअप वापरावं. मेकअप सगळ्यात हां, शेवटी सगळ्यात सनस्क्रीनच्या शेवटी. नंतर. का तर हे सगळे थिन आहेत. म्हणजे जे लाईट वेट आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा आणि जे जास्त मॉलिक्युलर वेट ज्यांचा जास्त आहे ते सगळ्यात शेवटी हम्म. वापरलं जातं. ओके. मेकअपच्या बाबतीत हे आता जे आजकाल खूप चालू झालं, की बाबा केमिकल फ्री हे आहेत, त्याच्यानंतर काय हे फ्री, ते ॲडेड अशा 100 गोष्टी येतात आणि त्याच्याबद्दलचे मिथ्स येतात, की हा ब्रश वापरू नका, तो ब्रश वापरू नका. त्याचं नक्की काय आहे? म्हणजे म्हणजे त्याच्यातनं बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं वगैरे, वगैरे. हो, हे आपण एकूणच Instagram रील मेकअपचा किती परिणाम होतो स्किनवरती आणि तो रिव्हर्स करता येतो का? मेकअप लावणं हे चुकीचं नाही आहे. आजकालच्या जगामध्ये वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. पिगमेंटेशन असतं, कोणाला वांग आलेलं असतं, कोणाची स्किन ड्राय असते, कोणाला तरी इंजुरी झालेली हो. असते. तर ते कन्सील करण्यासाठी कन्सीलर, फाउंडेशन हे सगळे वापरतात. ते चांगल्या ब्रँडचे वापरावेत, माझं एक म्हणणं आहे. रात्री 3 जरी वाजले आणि तुम्ही घरी आला, तरी तो मेकअप तुम्ही पूर्णपणे काढावा. हम्म. मेकअप लावणं इज नॉट अ बॅड आयडिया, नॉट अ बॅड, इट्स ओके. पण मेकअप लावून झोपणं दॅट इज नॉट ओके. तुम्ही मेक सिरियल मध्ये नाही काम करत. जिथे सिरियल मधनं त्या सासू येस. सासरे वगैरे असं ते मेकअपला लुटतात सकाळी. त्यामुळं मेकअप लावणं हे चुकीचं नाही आहे. दुसरी गोष्ट, मेकअप लावतानाचा ब्रश किंवा जे स्पॉन्ज यूज केले जातात दॅट इज द मेजर इश्यू. हे लोकांना कळत नाही आहे. नाउअडेज मेकअप आर्टिस्ट असतील किंवा मुली स्वतःही आजकाल खूप मेकअप करतात, स्वतः शिकून करतात. त्याच्यामध्ये स्पंजेस किंवा त्याचे जे ब्रशेस येतात, तर ते स्वच्छ धुतले गेले पाहिजेत. ते खूप व्यवस्थित वॉश केले गेले पाहिजेत. 3-3 महिने तुम्ही तोच स्पंज, तोच ब्रश तुम्ही वापरताय, तुम्ही तोच ठेवताय, परत करताय, नुसताच पाण्यात धुताय. आय ऑल्वेज रेकमेंड की तुम्ही यूज अँड थ्रोचे ब्रशेस किंवा तुम्ही स्पॉन्ज घ्या. त्याच्यावरती थोडंसं तुम्ही खर्च करा. तुम्ही जर मेकअपवरती एवढं खर्च करताय, तर ब्युटी कम्स विथ थोडंसं तुम्हाला टीडियस जॉब असतो. त्याच्याशिवाय तुम्हाला ती ब्युटी नाही मिळणार. त्यामुळे तुम्हाला तेवढे कष्ट करायला लागतील. शेवटी सगळ्याच गोष्टी आहेत, पण मेकअपमध्ये ह्या गोष्टी खूप पर्टिक्युलर असणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. आता मेकअप बद्दल पण बोलत होतो ना आपण, ते वेगवेगळे ब्रशेस वगैरे. तर मुलांच्या बाबतीत ना म्हणजे स्किन केअर रुटीन म्हणजे कुठलंही एक स्किनची काळजी घेऊन एखादं रुटीन फॉलो करणं ना खूप एकतर अवघड म्हणजे नकोच वाटतं. म्हणजे ते काय इम्पॉर्टंट आहे गोष्ट अशी वाटत नाही. पण त्यातल्या त्यात म्हणजे हे माझं पर्सनल उदाहरण आहे, की मी ना ज्या वेळेस हेअर सलूनमध्ये जायचो ना, केस कापायला जायचो, त्यावेळेस जर माझ्याकडे वेळ असला तर तो नेहमीचाच केस कापणारा विचारायचा, की "आपको फेशियल करना है क्या?" हं. आणि मग जर वेळ असला ना, तर मुलं युजुअली त्या ज्या सलूनमध्ये आहेत ना, तिथे फेशियल करतात आणि मग तिथे काय ते क्लेन्झर करतात, त्याच्यानंतर स्क्रब लावून घसा घासतात 15-20 मिनिटं आणि त्याच्यानंतर वाफ घेतात. म्हणजे मी वर्षातनं एकदा किंवा दोनदा हे असं करायचो, की असं चांगलं वाटायचं, की नाही, नाही आता आपण जरा बेसिक काळजी घेतोय. तर ते पण म्हणजे त्याचा किती फायदा होतो, परिणाम होतो का ते काही कामाचं नाहीये? पहिलं तर मी सांगेल की स्क्रब हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. स्क्रब चुकीची करूच गोष्ट आहे. नाही. स्क्रब करूच नाही. आई ऐक. स्क्रब करूच नाही. कारण की स्क्रबनी घासल्यामुळं काय होतं, नॉर्मल तुमच्या चेहऱ्याचा जो टेक्स्चर आहे, जी पोत आहे आणि जो वरचा लेयर आहे, तोही निघून जातो. त्याच्यात डिस्ट्रप्शन होतं. म्हणजे ते कुठे ना कुठेतरी जास्त एक ओव्हर प्रमाणामध्ये वरची लेयर निघून जाते. ओह! नॉर्मल स्किनचा जो लेयर आहे, तो निघून जातो. त्यामुळं स्क्रब मी नाही सांगेल. दुसरी गोष्ट, क्रीम बेस ठीक आहे. तुम्ही पोर्स ओपन केले आणि ती वाफ घेतली आणि मसाज केला. फॉर द ब्लड सर्क्युलेशन दॅट इज गुड. पण एका पार्लरमध्ये 3 ते 4 प्रकारचे फक्त तुम्हाला फेशियल्स मिळतात. हो. पण अकॉर्डिंग टू युअर स्किन टाइप ते तुम्हाला कसं म्हणजे रिझल्ट देईल, नो गॅरंटी. कारण की जर तुमची त्वचा सपोज ऑइली स्किन असेल तुमची आणि जर ते ऑइल बेस त्यांनी केलं असेल, तर नाही चालणार तुमच्या स्किनला. ते हं. क्रीम बेसमध्ये किंवा तुम्हाला जेल बेसमध्ये असलं पाहिजे. जर तुमची ड्राय स्किन असेल, तर तुम्हाला क्रीम बेसमधलंच केलं पाहिजे. त्यामुळं तुमच्या स्किनप्रमाणेच तुम्ही करा. ओके, ओके. म्हणजे बेसिकली
ते प्रोफेशनल कडनं करणं हां. गरजेचं आहे रादर दॅन कुणीही राहणं. दे शुड नो हां, युअर स्किन टाईप. हां. कारण मला त्यातच एक ॲड करायचं आहे. मी फेशियल शक्यतो मला आवडायचं नाही. पण मला ते सर ते तुमचं इथे कपाळाला जरा टॅन झालेलं दिसतंय. आपण डिटॅन करूया का? डिटॅन हां. अरे मी कितीदा केले, आणि काही आता कधीच परिणाम आणि परिणाम नाही झालाय. एक तर परिणाम नाही झाला, पण मला ना डिटॅन काढल्यानंतर ना असे स्किन इरिटेट व्हायची. असं हो, काहीतरी स्किन तोडली असं हो, वाटायचं. म्हणजे हो. काहीतरी ते असं टचटच व्हायचं. ते कशामुळे होतं? म्हणजे ते काही ब्लीच वापरतात का? काय असतं त्याच्यात? ब्लीच असतं. मोस्ट ऑफ द पार्लर युजेस ब्लीच. ब्लीचमध्ये काय होतं, नॉर्मल वरची डेड स्किन प्लस चांगली स्किन खालच्या एपिडर्मिस आणि डर्मिस लेअरपर्यंत सुद्धा ते आत मुरलं जातं आणि तो लेअर पण निघाला जातो. आणि त्याच्यावरती जेव्हा तुमची स्किन वरची डेड स्किन काढून जेव्हा नॉर्मल स्किन येते, त्याच्यामध्ये तुमचा उन्हाचा संबंध आला, प्रदूषणाचा संबंध आला किंवा आणखीन काही प्रकारचा वेगळ्या प्रकारचं तुम्ही फेस वॉश किंवा क्रीम वापरलं, तर ते झोंबतं. ते हां. इरिटेट होतं. हम्म. त्यामुळं ते करू नये. आता टॅनिंग बद्दल पण बोलत होतो ना, तर एकतर टॅनिंगची प्रोसेस म्हणजे एकतर काय बेटर वे असू शकतो टॅनिंग काढण्यासाठीचा, म्हणजे एकतर घरगुती उपाय त्या टोमॅटोपासून काय 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 वेगवेगळ्या गोष्टी सजेस्ट करतात टॅनिंगसाठी. मी पण खूपदा करून झाले, कारण माझा चेहऱ्याचा रंग, हाताचा रंग खूप वेगवेगळा आहे. तर कुठल्या म्हणजे कितपत टॅनिंग रिव्हर्स होतं, कारण मला नाही वाटत माझा या हाताचा रंग कधी जाणार आहे आणि तो नॉर्मल होणार आहे. मी जसं सांगितलं, जसं की जेनेटिक्स हे खूप मॅटर करतं आणि डे टू डे लाईफमध्ये तुमचं पोल्युशन असेल, प्रदूषण किंवा धूळ, डस्ट, आपलं रोजचं काम, आपलं डे टू डे रुटीन ज्याच्यामध्ये आपण कधी चेहरा धुतो, कधी धुत नाही, ह्या खूप गोष्टी मॅटर करतात. शेवटी काय होतं, एखादा समजा सफरचंद आपण कट करून जर ठेवला हं. हवेला, तर तो काळा पडतो. तो काळा का पडतो? तर ती ऑक्सिडेशन होतं. तसंच तुमच्या स्किनचंही ऑक्सिडेशन होतं जेव्हा ते UV एक्सपोजरला येतं. त्यामुळं एक टिप मी सांगेल, की जेव्हा तुमची स्किन टॅन होते किंवा तुम्ही आता प्लॅन केलाय तुम्हाला गोव्याला जायचं आहे, हो. तर तुम्ही गोव्याला जायच्या आधी कधीही 1 दिवस आधी फेशियल किंवा ब्लीच करू नका. पोर्स तुम ओपन करू नका. पोर्स ओपन करू नका. तुम्ही तिकडे जाऊन या. आल्यानंतर 2 ते 3 दिवस सेट व्हा या वातावरणामध्ये आणि मग तुम्ही डिटॅनिंगसाठीचे जे काही तुमचे क्रीम्स येतात किंवा जे काही एक्सफोलिएटर्स आम्ही वापरतो किंवा हायड्रा फेशियलसारखे जे मेडिफेशियल्स येतात, ते तुम्ही करू शकता. पण त्याच्यामध्ये थोडासा कालावधी द्यायला पाहिजे तुमच्या स्किनला नॉर्मल होण्यासाठी. बिकॉज आपलं जे टेम्परेचर आहे आणि जे समुद्रकाठीचं जे हं. टेम्परेचर आहे, हे खूप वेगळं आहे. हम्म. त्यामुळं ते नॉर्मल येण्यासाठी ॲज सच तुम्ही प्रयत्न केला, कन्सिस्टन्सी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, ओके. ओके. आणि मग सनस्क्रीन पण किती मोठा रोल प्ले करतात हे टॅनिंग थांबवण्यासाठी? कारण आता ना सगळेच मार्केटमध्ये SPF 50, 100 पासून काय काय FF प्लस 150 प्लस प्लस आणि हो. अजून काय काय वेगवेगळे खूप प्रॉडक्ट्स मिळतात. तर त्याच्यात जेल, ॲक्वा, हो. नॉन स्टिकी, स्टिकी हं. काही कळत नाही. एवढी म्हणजे 10 एक प्रकार आले त्याच्यात. सनस्क्रीन खरंच खूप गरजेचं आहे. सनस्क्रीन तुम्हाला प्रिव्हेंट करतं. आपण नेहमी म्हणतो प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर. हम्म. तर तुम्हाला पिगमेंटेशन न होण्यासाठी किंवा झालेलं पिगमेंटेशन कमी करण्यासाठी सनस्क्रीनचा खूप मोठा रोल आहे. तर सनस्क्रीन 2 प्रकारे येतात. फिजिकल सनस्क्रीन आणि केमिकल सनस्क्रीन येतात. फिजिकल सनस्क्रीनमध्ये एकतर क्रीम बेस येतं, जेल बेस येतं, स्प्रे फॉर्ममध्ये सुद्धा हं. येतात. हम्म. तर जसं तुम्ही म्हणालात, की स्टिकी आणि नॉन स्टिकी पण येतात. आजकाल स्टिक्स पण येतात, हां. जे तुम्ही फिरवायचे हो. किंवा येस. ते केल्यानंतर. पण मला असं वाटतं, की ट्रेडिशनल सनस्क्रीन जे आहेत, जे आपण हातावर घेऊन प्रॉपर हां. वेनी जे लावतो, कारण की ते समप्रमाणात, समभागात सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. हं. हेही तेवढंच हम्म. महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुमची ड्राय स्किन असेल, तर क्रीम बेस किंवा तुमचं लोशन बेस असलेलं तुम्ही वापरावं. ऑइली स्किन असेल, तर जेल बेस ज्याच्यामध्ये सिलिकॉन जेल असलेलं तुम्ही हं. वापरावं. झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम ऑक्साईड हे 2 कंटेंट असे आहेत, की जे तुम्हाला खरंच प्रोटेक्ट करतात तुमच्या स्किनला सन एक्सपोजरपासनं. त्याच्यामध्ये UVA आणि UVB हे दोन्ही फॅक्टर असतात. SPF हा तुमचा सन प्रोटेक्टिंग फॅक्टर आहे. असं म्हटलं जातं, की SPF 30 हा ब्लॉक करतो 97% तुमचं UVAला. हं. ओके. त्यामुळं 30 कमीत कमी 30 मिनिमम असलेलं तुम्ही वापरावं. पण आजकालच्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही SPF 50 असलेलं वापरावं. हं. दॅट इज मोर प्रोटेक्टिव्ह आणि इनफॅक्ट लहान मुलांमध्ये सुद्धा तुम्ही सनस्क्रीन वापरावं. 6 महिन्यांपासनच्या पुढच्या सगळ्या लोकांनी सनस्क्रीन वापरावं. जरी तुम्ही घरात बसला असाल, जरी तुम्ही आता बाहेर पाऊस पडतोय, थंडी आहे, तुम्ही बाहेर जात नाहीये, पण आता आपण आपले फोन्स, आपले स्क्रीन्स, ही UV लाईट्स, आपण या लाईटमध्ये बसलोय, हम्म. हे सुद्धा UV एक्सपोजर आहे आपल्यासाठी. हम्म. त्यामुळे युजुअली मी सुद्धा जरी बाहेर जात असेल, समजा मला रात्री बाहेर जायचं आहे, कुठल्याही कार्यक्रमाला जायचं आहे, तिथे जर लाईट्स असतील, तर आय ऑल्वेज पुट सनस्क्रीन फर्स्ट.
आणि आजकाल मुलींमध्ये कॉस्मॅटिक्समध्ये सुद्धा सनस्क्रीन SPF 15 असलेले हो. कॉस्मॅटिक्स पण येतात. हो. तर ऑलवेज गो फॉर दॅट. ओके. म्हणजे ऑलरेडी त्या कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये येस, सनस्क्रीन हे आहे तुमचं. सनस्क्रीन आहे. आपण आता सनस्क्रीन बद्दल बोलत होतो ना, तर मग सनस्क्रीनचं काम म्हणजे एकदा लावलं आणि झालं म्हणजे असं असतं का, की ते परत परत पण लावायला लागतं? नाही, ते परत परत लावायला लागतं. कारण की आपल्याला घाम येतो, आपण एक्सरसाइज करतो, किचनमध्ये काही काम करत असेल किंवा आपल्या प्रोफेशनच्या ठिकाणी हात धुणे, चेहऱ्याला लावणे, अशा पद्धतीने ते निघून जातं. त्याची पोटन्सी ही 3 तासांसाठीच असते. त्यामुळे ते 3 ते 4 तासांनी परत रिपीट करायचं, ओह! जेणेकरून त्याचं काम हे ॲक्टिव्हली ते करू शकेल. अरे बापरे! म्हणजे घाम वगैरे आला तर सनस्क्रीन निघून हो, जातं हो, आणि हो. तोंड धुतलं तर मग ऑफकोर्स जाणार. बापरे! ऑफ म्हणजे कोर्स. मग बाहेर राहणाऱ्या माणसांनी करायचं काय? कारण का रोज 3 तासानंतर तर काही डब्यात घेऊन फिरायला लागेल. नाही, ते तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवायचंच. ओके. म्हणून आजकाल रोल आणि रोल ऑन वगैरे येतात. तर ते बॉडीसाठी तुम्ही वापरू शकता. पण फेससाठी ट्रेडिशनल पद्धतीने सनस्क्रीन लावावे. हां, पण जी लोकं उन्हात उभी असतात हां. त्यांनी ओरल सनस्क्रीन्स पण येतात. त्याची ओ मेडिसिन्स येतात. सनस्क्रीनची गोळी. गोळी येते हो. ती तुम्ही घ्या तर मेलॅनिन प्रोडक्शन होण्यासाठी जे एक्स्ट्रा जे तयार होते ते थांबवण्यासाठीचं काम ती गोळी करते. ओके. पण हां, त्याच्यामुळे ओरल फॉर्ममध्ये येते. यूव्ही प्रोटेक्शन नाही होत होतं, ना? होतं, त्याने होतं. यूव्ही प्रोटेक्शन पण होतं? हो, UV प्रोटेक्शन पण होतं. ओह! हे चांगलं आहे. आणि मग त्याच्यात पण काही साइड महाग इफेक्ट असतील नो त्या. साइड इफेक्ट्स, पण महाग नो साइड असतील त्या इफेक्ट. ना? इट डिपेंड्स ऑन कुठली तुम्ही ब्रँड किंवा कोणता हे घेताय. ओके, इट डिपेंड्स ओके. ऑन दॅट. ओके. मला या बाबतीत अजून एक प्रश्न विचारायचा आहे, की सनस्क्रीननी टॅनिंग होत नाही हे एक मेन झालं. दुसरं काय गरज आहे? म्हणजे ते UV रेज पडले माझ्या शरीरावरती, काळं पडेल स्किन. अजून काय म्हणजे त्याचा दुसरा काही तोटा आहे का माझ्या स्किनला? नाही, हे डिपेंड करतं तुम्ही किती वेळ, किती काळासाठी त्या उन्हात जाताय आणि टायमिंग. हं. जर सकाळी 10 ते 2च्या मध्ये जर तुम्ही एखादा साईट इंजिनियर असेल आणि तो एव्हरी डे ही इज एक्सपोजिंग टू सन रेज किंवा सन एक्सपोजरला जात असेल, तर हे नाही चालणार. हं. बिकॉज व्हिटॅमिन डी इज नेसेसरी फॉर युअर स्किन. अंडर युअर स्किन देर इज बोन. बोनसाठी पण चांगलं आहे. पण ते इतक्या प्रमाणात नसावं, जेणेकरून तुम्हाला स्किन कॅन्सर्स किंवा आणखीन काही स्किनशी रिलेटेड प्रॉब्लेम जसं की टॅनिंग म्हणला, सनबर्न, सन टॅन हे होऊ शकतात. त्यामुळं प्रिव्हेंट करणं हे खूप गरजेचं आहे. ओके, ओके. हं. म्हणजे फक्त एस्थेटिक्ससाठी नाही, नाही, तर तुमच्या स्किनला इरिटेशन होऊ शकतं होऊ शकतं. त्याच्यामुळं आणि अगदी कॅन्सर लेव्हलचेही प्रॉब्लेम होऊ येस, शकतात. कारण का आता आपण येस. एवढ्या पोल्युटेड पॉल्युटेड ह्याच्यात हां. ओझोनचा लेअर कमी होत चाललाय. सन एक्सपोजर डिरेक्टली होत चाललेत. जसं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये सन एक्सपोजर लोकांना सहन होत नाही. म्हणजे आपण जर तिथे गेलो तर आपल्याला सहन होत नाही. हो. तशा प्रकारची स्थिती आज आपल्या इंडियामध्ये सुद्धा झालेली आहे. हं, हं. म्हणजे ऋतू इतके फटाफट बदलतायत. ग्लोबल वॉर्मिंग आपण जे म्हणतोय ते आपल्याला येत आहेत. आपल्याला ते दिसतंय रोजच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही एव्हरी डे म्हणजे 12 महिने तुम्ही सनस्क्रीन 6 महिन्याच्या पुढच्या मुलांपासनं ते 70-80 वर्षांच्या गृहस्थांपर्यंत सगळ्यांनी सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं आहे. ओके. पण जर एवढा मोठा आणि इम्पोर्टंट कॉम्पोनंट असेल ना सनस्क्रीन, तर मग त्याचे काही साइड इफेक्ट्स पण होतात का? म्हणजे त्यात काही असे अनफेव्हरेबल केमिकल्स असतात का? की जर तुम्ही ते खूप लॉंगर टर्मसाठी म्हणजे आता जर आपण 6 महिन्यापासून वापरायचं म्हटलं हो, आणि जर तुम्ही लाईफ टाईमसाठी ते वापरायचं ज्या वेळेस तुम्ही बाहेर पडणार आहात किंवा लाईटला एक्सपोज होणार आहात, हो. तर त्यातले असे काही अनफेव्हरेबल केमिकल्स असू शकतील का जे तुम्हाला हार्म करतील? आणि जर अशा काही प्रॉडक्ट्स असतील तर ते कुठले केमिकल्स असतील आणि ते कसे ओळखायचे? कारण खूपदा कुठल्याही ते सनस्क्रीनच्या किंवा कुठल्याही ब्युटी केअरमध्ये ना ते ह्याच्या मागे ते जे काही कॉम्पोनंट्स असतात ना, हो. इन्ग्रेडियंट्स असतात ते वाचतात. तर त्यातलं काय हार्मफुल आहे हेच माहीत नाही. काय होतं, काही लोकांना सनस्क्रीन इंड्युस्ड ॲक्ने पण होतात. ओके. का होतात? कारण की त्यांचा स्किन टाईपच त्यांना माहीत नाही. ज्या स्किन टाईपप्रमाणे म्हणजे सपोज ड्राय स्किनसाठी क्रीम बेसच वापरावं, हं. ऑइल बेससाठी जेल बेसच वापरावं. असे साइड इफेक्ट त्याचे सनस्क्रीनचे लाँग टर्म जर वापरले तर काही नाही आहेत. ओके. फिजिकल सनस्क्रीन इज ऑलवेज बेस्ट आणि बेटर, जे तुम्हाला प्रिव्हेंट पण करतं, त्याचे काहीही साइड इफेक्ट नाही आहेत. राहिला केमिकल सनस्क्रीनमध्ये काही लोकांना इरिटेशन किंवा काही लोकांची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल, हं. तर मग त्यांचा रेडनेस किंवा लालसरपणा, थोडंसं पुरळ येणे अशा गोष्टी होऊ शकतात. हे सोडलं तर सनस्क्रीनचे काही दुसरे साइड इफेक्ट नाही केमिकल आहेत. सनस्क्रीन म्हणजे कुठले असतात? जरा ओळखायचं कसं? आम्हाला हे कळणार कसं? केमिकल सनस्क्रीन फिजिकल सनस्क्रीनमध्ये टायटॅनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड असे नावाचे 2 कंटेंट असतात. ओके. युजुअली आपण इंडियन लोकं फिजिकल सनस्क्रीनच यूज करतो. ओके. केमिकल सनस्क्रीन एक अशा प्रकारचं सनस्क्रीन असतं जे तुमच्या स्किनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिल्या एपिडर्मिसमध्ये ॲब्झॉर्ब होतं. केमिकल सनस्क्रीन हे आतल्यापर्यंत ओ. ओ आतल्या खालपर्यंत लेअरपर्यंत सीप इन जातं. होतं. असे काही
फॅक्टर्स पण आहेत की सायंटिफिकली प्रूव्हन पण आहे जे तुमच्या किडनी आणि ह्याला पण अफेक्ट डॅमेज करू करू शकतं. शकतात. बापरे. पण युजली वी नेव्हर रेकमेंड दिस. ओके ओके ओके. केमिकल सनस्क्रीन आपण नाही रेकमेंड करत. आणि मला इन जनरलच आता महत्त्वाचे जे मिथ्स आहेत स्पेशली बॉलिवूड सेलिब्रिटीजमुळं ते आलेल्या ज्या गोष्टी असतात की मी 6 लिटर पाणी पिते म्हणजे आलिया भट 6 लिटर पाणी पिते म्हणून स्किन चांगली आहे आणि प्रत्येकजण स्किन केअरसाठी सिर्फ मैं पाणी पिती हूँ पाणी पिओ पाणी पिओ हे जे खूप व्हायरल झालं होतं मध्ये. तर ह्याच पाण्याचा आणि स्किनचा काय संबंध आहे? पाणी पिणं ही चांगली गोष्ट आहे. पाणी पिल्यामुळं तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स हे बाहेर पडतात. पण त्याला एक प्रमाण आहे. आम्ही स्किनमध्ये नेहमी म्हणतो कुठलीही गोष्ट ही प्रमाणातच केली पाहिजे, प्रमाणातच लावली पाहिजे, प्रमाणातच गेली पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं ठरतं. नुसतंच पाणी पिऊन जर तुमची स्किन चांगली होत असेल तर आज सगळ्याच लोकांनी पाणी पिलं असतं. प्रत्येकाच्या स्किनमध्ये शेवटी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात, गोष्टी घडत असतात. प्रत्येकाच्या स्किन टाईप हा वेगळा असतो. तर नो डाऊट पाणी हा चांगला रोल आहे. पण 2 ते 3 लिटर पाणी इज सफिशियंट. पण त्याच्यापेक्षा जास्त पाणी पिल्याने काही फायदा होत नाही. ओके. आणि मी हे पण कुठल्या तरी Instagram रीलवर मध्यंतरी आलं होतं ते, की तुम्ही पाणी एकदम नका पिऊ. म्हणजे ते 2 ते 3 लिटर पिताय, तर मग ते छोट्या-छोट्या हो, इंटरव्हल्समधनं प्या. हो. म्हणजे ते तुमच्या स्किनच्या लास्ट याच्यापर्यंत वगैरे जाईल असं मी काहीतरी. तर ते किती खरं आहे? असं काही नाही आहे. पाण्याचं प्रमाण असतं की तुम्ही दिवसा म्हणजे सकाळी उठल्यापासनं ते संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही पिलं पाहिजे. नो डाऊट तुम्ही पाणी थोडं-थोडं करूनच पिलं पाहिजे. त्यांनी बीपी हा तुमचा शूट होत नाही. बीपी हा नॉर्मल राहण्यासाठी मदत होतो. म्हणून दर अर्ध्या-अर्ध्या तासांनी 2-2 सिप तुम्ही घेतले पाहिजेत. हे त्याचं शास्त्रीय कारण आहे. ओके, ओके ओके. ओके. आणि अजून एक ते त्याच्यात येतं म्हणजे मी सोप फ्री हे वापरते काय फेसवॉश वापरते त्याच्यानंतर केमिकल फ्री वापरते. आता हे सोप फ्री केमिकल फ्री पॅराबेन सल्फर फ्री फ्री वगैरे. जे जे काही हं. ह्या गोष्टी म्हणजे आपण एक एक घेऊया. सोप फ्री गरजेचं आहे का? इट डिपेंड्स ऑन युअर स्किन टाईप परत. ओके. ओके. नॉर्मल स्किनला चालू शकतं. हं. पण ऑइली स्किन किंवा ड्राय स्किन असेल तर मी जसं सांगितलं तसे कंटेंट त्याच्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. ओके ओके. आणि दुसरं म्हणजे हे केमिकल फ्री म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी केमिकल्सच आहेत ना मग केमिकल फ्री म्हणजे काय असतं आणि म्हणजे कुठल्या गोष्टी हां, आपण आणि जनरल कुठले केमिकल्स म्हणजे हे हां. केमिकल बाबा सरसकट वाईटच असतात आणि हे असलेले कॉम्पोनंट्स घेतले नाही पाहिजे नाही, असं. आता जे ऑर्गॅनिक किंवा केमिकल फ्री येतात हं. ह्याचा एक डिसएडव्हान्टेज असतो की त्याच्यात स्टँडर्डायझेशन नसतं. स्टँडर्डायझेशन म्हणजे काय? जेव्हा एखादी केमिकल प्रोडक्ट जसं की आम्ही जे वापरतो, एखादी फार्मास्युटिकल कंपनी कुठलीही जर एखादा प्रोडक्ट किंवा कुठलीही मेडिसिन जर लॉन्च करायचं असेल, त्याचा आधी स्टडी केला जातो. ती लोकांमध्ये ग्रुप्समध्ये दिले जातात. त्याचे साईड इफेक्ट्स काय? त्याचा परिणाम काय? या लोकांमध्ये या वयोगटामध्ये काय होईल? या त्या वयोगटामध्ये काय होईल? ह्याचा सगळा अभ्यास करून मग ते लॉन्च केलं जातं. तसं ऑर्गॅनिक किंवा केमिकल फ्रीमध्ये असं केलेलं नसतं. म्हणजे स्टँडर्ड ते FDA अप्रूव्हड आपण म्हणतो जे सर्टिफिकेशन असतं इंटरनॅशनल लेव्हलचं, ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. त्यामुळं ओके. प्रत्येक गोष्ट केमिकल फ्री किंवा नॅचरल ही चांगलीच असं नाही. ओके. आलं लक्षात. मला लक्षात आलं कारण का ऑब्व्हियस आहे म्हणजे समजा आपण जर एलोवेरा डायरेक्ट वापरणार असू तर कुठलंही कोणत्याही ब्रँडचं असू दे, एलोवेरा प्रत्येक ठिकाणचा सेम नसणार आहे. हो. हो. त्याला स्टँडर्डाइज नाही करता येणार अनलाईक फॅक्टरीमध्ये तयार केलेलं केमिकल आणि असेल. सरसकट सगळाच ॲलोवेरा पण कदाचित चांगला नाही. नाहीच. आपण आता ते वेगवेगळे आणि आणखीन एक नवीन सतत ऐकायला मिळतं म्हणजे सिरम्स ना, तर ते कुठले एकतर ते खूप म्हणजे नावं लक्षात ठेवता नाही येत ते. तर हां. कुठले सीरम काय कामाचे आणि ते तर सगळ्या लोकांच्या कामाचे आहेत का? कारण आता ते Instagramवरती बघून असं वाटतं ना, की हे व्हिटॅमिन मला सी करायचंय. सीरम. हां, त्याचं सगळ्यांनीच करावंसं करायची गरज आहे का एकतर? कारण खूप मोठी लिस्ट वाढत जाते मग ती हो. स्किन केअरची. नाही, व्हिटॅमिन सी हे आत्ताचं सगळ्यात बेसिक असलेलं आणि खूप नावात असलेलं किंवा हो. सोशल मीडियावर ट्रेंडी असलेलं आहे. व्हिटॅमिन सी हे सगळ्यांनीच वापरावं असं नाही आहे. ओके. व्हिटॅमिन सी हे का वापरावं? ज्याला कुठेतरी करेक्शनसाठी आपण जे म्हणतो की रिपेअर करायचं आहे, कुठे ब्लॅक स्पॉट आहे, कुठे कोणाला वांगाचा त्रास असतो, मोस्टली म्हणजे पिगमेंटेशन. पिगमेंटेशन, मोस्टली प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी किंवा पोस्ट प्रेग्नन्सी मुलींमध्ये हार्मोन चेंजेस होत असतात. त्याच्यानंतर मेनोपॉजमध्ये मुलींना प्रॉब्लेम होत असतात. ड्यू टू सन एक्सपोजर मुलांना सुद्धा आजकाल पिगमेंटेशन होतं. हां. तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे वापरावं. ओके. व्हिटॅमिन सी हे दिवसा वापरावं. एकदा तुमचा चेहरा धुवून झाला, तुम्ही एकदा तो क्लीन केला, की व्हिटॅमिन सी वापरल्यानंतर त्याच्यावर मॉइश्चरायझर लावून त्याला सनस्क्रीन हे कंपल्सरी आहे. ओके. ओके.
ओके, आलं लक्षात. आणि मग बाकी आणखीन काय काय मग ते अ, काय ग्लायकॉलिक, हो हायलुरॉनिक, हां रेटिनॉल. आता ग्लायकॉलिक ॲसिड जे आहे ते तुम्हाला पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मदत करतं. हं, ग्लायकॉलिक पील नावाचं एक ग्लायकॉलिक ॲसिडचं पील आमच्याकडे हं. येतं, जे आम्ही डर्मॅट सगळे वापरतो. तर मोस्टली केमिकल पील्स ह्याच्यामध्ये ग्लायकॉलिक पील येतं. AHA आम्ही जे म्हणतो अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड्स या ह्याच्या अंडर येतं हे. तर त्याच्या बेस्ड तुम्ही फेसवॉश वापरू शकता, त्याच्यानंतर तुम्ही क्लिन्झर वापरू शकता, त्याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता ते ओके. पिगमेंटेशन कमी करण्यासाठी. ओके. हे झालं ग्लायकॉलिक ॲसिड. सेकंड तुम्ही म्हणाला होतात हायलुरॉनिक. हायलुरॉनिक ॲसिड. हायलुरॉनिक ॲसिडचं काम आहे की तुमच्या बॉडीमध्ये स्किनमध्ये पाणी वॉटर लेवल ॲब्झॉर्ब करण्याची त्याच्यात कॅपॅसिटी असते. तर ते वॉटर लेवल स्किनला सतत राहावं ह्याच्यासाठी हायलुरॉनिक ॲसिड मदत करतं हायड्रेशन, फॉर हायड्रेटेड द स्किन. हायड्रेशन. हो, म्हणजे खूप ड्राय असेल आणि जर ते हां वापरलं तर हां हायड्रेट करेल. हायड्रेट करेल. पण खूप ड्राय स्किनमध्ये आपण वापरत नाही, ओके. त्याला इरिटेट करतं. तर अ, रेटिनॉइडचा एक रूल आहे की तुम्ही हळूहळू चालू करा. ते कधी चालू करायचं? वयाच्या 25व्या वर्षापासून तुम्ही चालू करू शकता. हं. तर ते आठवड्यातनं एकदा त्याचं प्रमाण खूप छोटंसं एक वाटाण्याचं म्हणतो ना पी हो. साईज एवढंच ते घ्यावं आणि ते लावावं. ते युजली आपण रात्री लावतो हायलुरॉनिक ॲसिड. त्याच्यावरती मॉइश्चरायझर कंपल्सरी लावावं. असं करत करत तुम्हाला त्या स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी हायड्रेशन करण्यासाठी हायलुरॉनिक ॲसिड खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. बट इट इज नॉट नेसेसरी टू ऑल पीपल कॅन यूज दिस. ओके, मग ओके. सगळे प्रॉडक्ट सगळे सगळ्यांसाठी प्रोडक्ट नाहीये. सगळ्यांसाठी नाही आहेत. सरसकट नाहीये. हे ज्या फेअरनेस क्रीम असतात, कुठल्याही ब्रँडचं नाव नाही घेत, पण ज्या एक टिपिकल आपल्याला माहिती आहे सगळ्यांना फेअरनेस क्रीम्स ज्या वापरतो, ह्या त्या चांगल्या असतात का? चांगल्या त्याने असतात का? आणि फेअरनेस म्हणजे ते तर आता त्यांनी नावच बदललं त्यांचं. ते काय हां, फेअरनेसचं काम करत नाही ते आपल्याला माहिती आहे. पण हे चांगलं नाहीये हे माहिती आहे, पण काय नाहीये म्हणजे नक्की होतं काय त्याने? त्यामुळे काय परिणाम होतो त्याच्यात तुमच्या वाईट काय स्किनवर? आहे? वर्षानुवर्ष या क्रीम्स वापरल्यामुळे जे स्किन व्हाईटनिंग आपण म्हणतो त्याच्या अंडर ही लोक प्रोडक्ट बनवतात आणि हे लावले जातात. टेम्पररी त्याचे रिझल्ट्स येतात. नंतर कालांतराने चेहरा तुम्ही जर बघितलं की आम्ही खूप गोरे होतो, पण कालांतराने आम्ही काळवंडलो किंवा आमचे चेहरे हं. हे काळे झाले. का झाले? तर ह्या क्रीम्समुळं पिगमेंटेशन येतं. त्या पिगमेंटेशनमध्ये पहिला फॅक्टर म्हणजे स्किन व्हाईटनिंग क्रीम्स. दुसरा आहे तुमचा हेअर डाय. हेअर डायमुळे तुम्हाला पिगमेंटेशन तुमच्या चेहऱ्यावरती येऊ शकतं. हेअर आजकाल डायमुळे? हो, अमोनिया आणि PPD हे 2 कंटेंट जे आहेत आणि विदाऊट देम अमोनिया आणि PPD नसेल तर हेअर डाय जास्त बनतच नाहीत आपल्याकडे. असे खूप कमी प्रॉडक्ट आहेत, मेडिकेटेड प्रॉडक्ट असे खूप कमी आहेत. त्यामुळं कालांतराने तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन चेहऱ्यावर, गालावरती किंवा मानेवरती किंवा कानांवरती हे येऊ शकतं. बापरे! ओह! म्हणजे स्पेसिफिकली ज्या गोष्टी आपण 2 गोष्टी, एक तर ज्या फेअरनेसच्या ज्या क्रीम्स आहेत, हं, त्या ज्या गोरं करतात म्हणतात, त्या ॲक्चुअली तुम्हाला काळं काळं करतात. करतात. त्या तुमच्या स्किनची वाट लावतात. येस, आणि दुसरं जे आपण केस काळे करायसाठी डाय वापरतो. वापरतोय, जे काही पाऊचवाले ₹5, हो, ₹15 वाले हो. ज्याच्यात सुनील शेट्टीपासून सगळे काळे होतात एका झटक्यात येस. केस. सो ते सगळं आपल्याला काळं करतंय आणि ते त्याने स्किनला वाट लावतंय ते. जे इन्स्टंट म्हणून जे देतात, ते इन्स्टंट तुमचं पिगमेंटेशन लगेच इन्स्टंट आणतात. हेही लक्षात ठेवायला पाहिजे. अरे सो मग बापरे! हेअर कलर कुठले वापरावेत? अमोनिया फ्री आणि PPD फ्री. दुसरं काय? PPD PPD. फ्री. PPD फ्री. ओके. ते लिहिलेलं असतं पुढे. आणि आता पण हे मग काय इंटरनल ऑलरेडीच ज्या ज्या गोष्टी अफेक्ट करतात आणि काय काय कंडिशन्स आहेत त्या कशा ट्रीट करायच्या. पण अदर दॅन म्हणजे व्हॉट युअर फिजिकल कंडिशन्स किंवा ज्या काही आहे, काय काय एक्सटर्नल फॅक्टर्स अफेक्ट करतात. म्हणजे प्रदूषणाचा कायम बोललं जातं की प्रदूषणामुळे हं, परिणाम होतो. तर हं. काय काय पद्धतीनं तुमच्या स्किनवरती पण इतर फॅक्टर्स अफेक्ट करतात? जसं की एक तर तुमचं पूर्ण लाईफस्टाईल. जसं की हं. तुम्ही सकाळी असं म्हटलं जातं, की पक्षी जेव्हा झोपतात, तेव्हा माणसाने झोपावं. पक्षी जेव्हा उठतात, तेव्हा तुम्ही उठावं. बिकॉज दिस इज द बायोलॉजिकल क्लॉक. देवाने हे बनवलेलंच आहे. आणि जेव्हा तुम्ही झोपता, झोपेमध्ये मेलाटोनिन नावाचा एक हार्मोन रिलीज होतो, जो तुमचा स्ट्रेस फॅक्टरसुद्धा कमी करतो हं. आणि हॅपी हार्मोन्स निर्माण करायला मदत करतो. तर हार्मोनचा आपल्या बॉडीमध्ये खूप मोठा रोल आहे. तर हे हार्मोनल फॅक्टर जसं की मी म्हणाले ॲक्नेसाठी सुद्धा हार्मोन रिलीज करतात किंवा हे हं. करतात. तर या सगळ्या फॅक्टर्समध्ये तुमचं लाईफस्टाईल खूप इम्पॉर्टंट आहे
लवकर झोपणे, लवकर उठणे, 8 तासांची झोप घेणे, 3 ते 4 लिटर पाणी पोटामध्ये जाणे, तुमच्या डाएटमध्ये अँटीऑक्सिडंट किंवा फ्रुट्स, वेगवेगळ्या कलरच्या भाज्या, हिरव्या, पिवळ्या किंवा रॉ जे म्हणतो आपण, कच्चं जे म्हणतो आपण, कच्चं खाणं, हे 40% तरी असलं पाहिजे. खाण्यातनं तुम्हाला सगळ्यात जास्त न्यूट्रिशन मिळतात. बरोबर. मी जसं म्हणाले, की जे आपण खातो ते चेहऱ्यावर तुमच्या दिसतं. त्यामुळं तुम्ही जे खाता हे खूप मॅटर करतं. हे वरनं आपण ट्रीट करू फॉर टेम्पररी ह्यानी 20% आपण ते ठीक करू शकतो. पण 70 to 80% हे तुमचं खाण्यातनं जातं. त्यामुळे बॅलन्स्ड फूड इज इम्पॉर्टंट. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला काय स्किनवरती काहीतरी ॲक्नी आला म्हणून ते रिपेअर करत बसण्यापेक्षा तुम्ही काय खाताय याच्याकडे पण लक्ष लक्ष द्यायला असलं पाहिजे. पाहिजे. आणि मग खाण्याबद्दलच विचारायचं आहे, स्पेशली ते हे म्हणलं जातं ना, फार ऑइली खाऊ नका, स्किन खराब होते. ऑइली खाण्याचा आणि स्किनचा काही कनेक्ट आहे का? हो. पॅकेट फूड, जंक फूड जे आपण खातो हे इनडिरेक्टली रिलेटेड टू युअर स्किन. शेवटी तुमचं गटसुद्धा रिलेटेड आहे तुमच्या स्किनशी. तुम्ही जे खाता ते चेहऱ्यावर दिसतं. त्यामुळं तुम्ही प्रमाणात खाणे, कुठलीही गोष्ट मी म्हणत नाही की तुम्ही हे खाऊच नका, पण ती प्रमाणात खाणे, प्रमाणात त्याचा रोल खूप महत्त्वाचा आहे. कुठल्याही गोष्टी प्रमाणात करणे हे खूप महत्त्वाचं आहे. वाव ओके. वाव आता आजकाल कॉस्मेटिकमध्ये हे खूप ट्रेंडिंग झालंय आणि त्याच्याबद्दल खूप सारे मिथ्स आहेत. म्हणजे भीती वाटते, म्हणजे कारण का आपल्याकडे लेझर म्हणलं की इन जनरल भीती वाटते. तर मला हे विचारायचं आहे की बऱ्याच जणांचं आता ते स्पेशली वॅक्सिंगच्या पेक्षा मग कायमस्वरूपी हेअर रिमूव्हल हेअर रिमूव्हल लेझर ट्रीटमेंटच लेझर ट्रीटमेंटच करून घेतली. की मुलं पण बऱ्याचदा विचार करतात की सतत ती रोज दर 7 दिवसाला 200 रुपये दाढीला देण्यापेक्षा मग ते लाईनच लेझर मारून घेतो करतात. मी. हे ह्याचे साईड इफेक्ट्स असतात का आणि नक्की घडतं काय, ते करतात काय? लेझर हेअर रिडक्शन अशी हे ट्रीटमेंटचं नाव आहे. हे लेझर हेअर रिमूव्हल नाही म्हणत आपण. अच्छा. लेझर हेअर रिडक्शन. तुमचा हेअर फॉलिकल हा जो मूळ आहे त्याचं, ते घालवण्यासाठी आपण एक डायोड नावाचं मशीन असतं, लेझर हेअर रिडक्शनमध्ये आपण वापरतो, ज्याच्यामध्ये हेअर फॉलिकल तुमचा टार्गेट केला जातो. युजली हेअर फॉलिकल हे आपले व्हाईट कलरचे असतात आणि वर येताना केस ते ब्लॅक कलरचे असतात. तर ब्लॅक कलरला तो टार्गेट करतो विदाऊट हार्मिंग एनी स्किन अराउंड द स्किन. म्हणजे त्या हेअर फॉलिकलच्या आजूबाजूच्या स्किनला डॅमेज न करता तो हेअर कमी करण्यासाठी, म्हणजे हेअर फॉलिकल त्याचा जो शाफ्ट असतो, म्हणजे त्याचं जे बाहेर आलेलं मूळ आणि त्याच्यावरचा जो भाग असतो ते कमी कमी होण्यासाठी. म्हणजे सपोज केस जर तुमचे खूप दाट आणि राट असतील आणि जर त्याचे आपण सेशन्स केले तर लहान मुलांच्या अंगावरती कशी लव असते तसे तेवढे केस येण्यास सुरुवात होते. म्हणजे त्याचं आपण स्वरूप बदलू शकतो, टेक्स्चर आपण बदलू शकतो. तर हे सेशन्स आपण महिन्यातनं एकदा करतो आणि असे 10 ते 12 सेशन्स आपल्याला लागतात. जसं मी सांगितलं की ती टार्गेटेड थेरपी असते, तुमच्याबरोबर हेअर फॉलिकलला टार्गेट करते, ते पण ब्लॅक कलर असलेल्या. आणि युजली 90% हे हेअर फॉलिकल व्हाईट असतात. त्यामुळं ती एक सायकल, समजा 100 केस तिथले काढायचे असतील तर 10 सेशन केल्यानंतर ते 100 केस तिथले निघले जातील. त्यामुळं लेझर हेअर रिडक्शन ही थेरपी ऑलवेज बेटर दॅन द वॅक्सिंग. ओके. आणि हे समजा त्याच्यामध्ये काय त्याचं इरिटेशन, तुमची स्किन डॅमेज होते वॅक्सिंगमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला वारंवार ते करायला पण लागतं. त्यामुळे हे टीडीएस जॉब असल्यामुळं लेझर हेअर रिडक्शन हे सेफ आहे. ओके. आणि हे काय 10-12 सेशन केल्यानंतर नक्की किती वेळ त्याचा राहतो उपयोग? त्याचा उपयोग असा लाँग टर्म, मी जसं सांगितलं कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन स्किन केअर. त्यामुळं जर तुम्ही एकदा की ते सेशन्स केले की तुम्हाला 3 ते 4 महिन्याला सुद्धा एखादा सेशन केला तरी चालू शकतं. म्हणजे इनव्हिजिबल तुमची हेअर ग्रोथ होते. ओके. आजकाल आणि ते किती मुलांमध्ये महाग पण असतं ते? महाग म्हणण्यापेक्षा इट डिपेंड्स ऑन तुमची मशीन, तुमची ओके. टेक्नॉलॉजी ह्याच्यावरती डिपेंड असतं. इट डिपेंड्स ऑन विच एरिया यू वॉन्ट टू डू इट. ओके. तर जर मुलींना युजली अप्पर लिप्स आणि साईड लॉक्स करायचे असतात जिथे त्यांची हेअर ग्रोथ असते. पीसीओडीच्या प्रॉब्लेममध्ये मुलींना युजली इथे हेअर ग्रोथ होते. तर इट कॉस्ट अराउंड 5,000 to 10,000. इट डिपेंड्स ऑन विच एरिया दे वॉन्ट टू डू. ओके. पण हे सेफ आहे आणि काय म्हणतात त्याला, खूप सोपा मार्ग आहे. ओके. आणखीन मग आणि आपण मगाशी वेगवेगळ्या स्किन प्रॉब्लेम्स बद्दल पण बोलत होतो ना, तर काय काय पद्धतीनं ते ट्रीट केलं जातं? म्हणजे मेजर प्रॉब्लेम्स बद्दल तर आपण ते बोललो. म्हणजे जर समजा टेक्स्चर असेल, कारण मुलांमधला मॅक्झिमम प्रॉब्लेम असतो की ते एका पॉईंट नंतर ना असं ते खडबडीत. हो, खडबडीत घाणेरडं टेक्स्चर होऊन जातं आणि ते रिपेअर कसं करायचं माहित नाही. म्हणजे हो. ते असं काही वेळ, काही काळ, काही गोष्टी फॉलो केल्या जातात.
पण नंतर एकतर किती काळ ते फॉलो करायचं हे माहीत नसतं आणि ते सुधारलं जातं का? एकतर रिव्हर्स करता येतं का? तर अशा काही ट्रीटमेंट्स असतात का, की या सगळ्या कम्प्लिटली रिव्हर्स होऊ शकतं? येस, मुलांमध्ये पिंपल, ॲक्ने आणि ॲक्ने ट्रीट झाल्यानंतर किंवा ॲक्ने आपण नाही ट्रीट केले तरी ते निघून जातात. हं. पण ॲक्ने निघून गेल्यानंतरचा सगळ्यात मोठा फॅक्टर राहतो ॲक्ने स्कार म्हणजे खड्डे. हं, हं, हं. ते खड्डे भरून येण्यासाठी, ते खड्डे होऊ नयेत ह्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट घ्यावी. जसं की आयसोट्रेटिनॉइन, टॉपिकल सॅलिसिलिक ॲसिड, तुमचं बेन्झाईल पेरॉक्साईड किंवा केमिकल पील्स आपण वापरून ते पिंपल कमी करतो. तिथल्या ऑइल ग्लँड कमी सिक्रेट करायचा आपण तिथलं ऑइल ग्लँड्स आपण त्याची साईज कमी करतो हं. आणि ते जे खड्डे राहतात ते खड्डे भरून येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड्स येतात जे आपण यूज करतो. टॉपिकल फॉर्ममध्ये वापरतो. ग्लायकॉलिक ॲसिड जसं आपण म्हणालो हं. 12%, 6% आठवड्यातनं 2दा 3दा आपण त्या खड्ड्यांवरती लावतो. पण नुसतंच टॉपिकली लावून किंवा वरनं लावून त्याचा जास्त काही फरक होत नाही. त्याच्यासोबत प्रोसिजर्स करणं, जसं की आम्ही MNRF करतो, मायक्रो निडलिंग करतो विथ रेडिओ फ्रिक्वेन्सी, अशा वेगवेगळ्या टेक्निक्स येतात ज्याच्यामध्ये छोटे-छोटे सुया म्हणजे निडल्स असतात. 100 अशा 50 ते 100 निडल्स असतात. त्याची डेप्थ ठरलेली असते. गालावरती तुमची 1 mm पर्यंत आपण डेप्थ असते. ती त्याच्यावरती आपण पोर्स ओपन करतो त्याचे, जिथून कोलॅजन निर्माण होतं आणि खड्डे भरायला मदत होते. त्याच्यासोबत केमिकल पील्स ओह! पण आपण करतो. बापरे, केवढा बारीक असतील त्या सोया? हो, खूप बारीक-बारीक असतात. अरे मायक्रो बापरे! निडलिंग आपण ज्याला म्हणतो. म्हणजे बघ वेगवेगळ्या म्हणजे हो, ते स्किन टेक्स्चर वेगवेगळ्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटने सुधारता येऊ सुधारता शकतं. येतं. आणि मला अजून एक म्हणजे पिंपलचा विषय निघाला ना, तर ते एक प्रायमरी असतं, की ते पिंपल आलेलं की फोडायचे नाहीत. नाही. तर फोडलं म्हणजे ॲक्चुअली असतं का ते असं काही? हो. डोंट पॉप इट आउट. कधीही ते फोडायचे नाहीत कारण की पिंपल आलेला घालवणं सोपं आहे. पण पिंपल जर तुम्ही स्क्वीज केला किंवा तुम्ही तो फोडला तर त्याच्यानंतरचा राहणारा डाग आणि त्याच्यानंतरचा येणारा खड्डा हे भरून काढायला खूप अवघड आहे. त्यामुळे ती पिंपल टाईम फोडायचे नाहीत. टेकिंग ती खूप टाईम टेकिंग प्रोसेस आहे. अ, खूपच महत्वाचा मी डिप. काल फोडलाय हा. अरे बापरे, तोच फोडलास का? धन्य. टिकली येणार आहे. आता तुम्हाला काही एपिसोड नंतर ओंकार टिकली लावून दिसेल. जोक्स साईड पण खड्ड्यांसाठी अजून एक मी ट्रीटमेंट सांगेल. हं. एक खड्ड्यांसाठी MNRF आहे. तसं क्यू स्विच लेझर पण येतं. ओके. लोकांना आजकाल पिगमेंटेशन असतं त्याच्यासाठी क्यू स्विच लेझर पण खूप कामाचं आहे. तर अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, वेगवेगळे मशीन्स आहेत, जे वेगवेगळ्या गोष्टींवरती काम करतं. तर तुमचा स्किन टाईप समजा तुम्हाला माहीत नसेल, तर तुमच्या जवळच्या स्किनच्या डॉक्टरांना तुम्ही विचारा. तुम्ही त्यांच्याशी एकदा तरी भेटा, त्यांच्याशी डिस्कस करा, की माझ्या स्किन रूटीनमध्ये मी काय वापरावं किंवा काय वापरू नये. हं. ॲटलीस्ट काय वापरू नये हे तरी माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण की आजकाल इतके सगळे सोशल मीडियावरती वेगवेगळे प्रॉडक्ट्स येतात. मुली किंवा मुलं ते लावतात, त्याची रिॲक्शन होते आणि मग ते आमच्याकडे येतात. मग त्यानंतरचा तो जो त्रास असतो मेंटली म्हणा किंवा सायकॉलॉजिकली जे डिस्टर्ब होतात, तोही खूप वेगळा असतो. त्यामुळं एकदम हुशारी म्हणतो ना आपण, वाईजली आपण चूज केलं पाहिजे आपलं स्किन प्रॉडक्ट. राईट. इन जनरलच आता आपल्याला साधारणतः स्किन का महत्वाची आहे, स्किन केअर कसं केलं पाहिजे, हां. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आणि जर काही ॲबनॉर्मॅलिटीज आल्या हं. तर ती ट्रीटमेंट कशी घ्यायची हे कळलं. आता फक्त एक सीझनल महत्वाचा प्रश्न मला समजून घ्यायचा आहे. ते म्हणजे आता उन्हाळा आलाय हं. आणि उन्हाळ्यात ना बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपण आता फक्त मोस्टली फेशियल स्किनबद्दल बोललोय. बाकी पण ठिकाणी आपल्याला स्किनला बऱ्याचदा इरिटेशन व्हायला लागतं, घामानी हं. बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला फोड यायला लागतात, थोडं लालसर व्हायला लागतं स्किन. सो त्यासाठी काय करावं आणि काय काळजी घ्यावी? उन्हाळ्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन, जे तुम्हाला पूर्णपणे प्रोटेक्शन देतं. म्हणजे 50+ असावं हां, ॲटलीस्ट. ते 50 SPF 50+ असावं. युजुअली फक्त फेसच नाही, तर तुमचा कानाचा एरिया, मानेचा एरिया, तुमचा हाताचा एक्सपोज्ड एरिया, पायाचा एरिया, ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही ते सनस्क्रीन लावावं. दुसरा प्रकार उन्हाळ्यामध्ये जो सगळ्यात जास्त सापडणारा आजार म्हणजे शिब म्हणजे एक टीनिया व्हर्सिक्युलर आपण जे म्हणतो. हं, टीनिया व्हर्सिक्युलर एक बुरशीचाच प्रकार असतो. हं. ते ओके. किंवा पांढऱ्या किंवा स्किन कलरचेच डाग येतात. मोस्टली ते पाठीवर, हं. काखेमध्ये किंवा मोस्टली छातीवरती येतात. त्याच्यामध्ये खाज किंवा असे कुठलेही काहीही त्याच्यामध्ये सिम्प्टम्स नसतात. हं. तर युजुअली हे येतात. तर हे घामामुळे वाढणारे प्रकार आहेत. घामोळ्यासारखं असतं का ते? घामोळ्यांपेक्षा पण वेगळा प्रकार असतो ओके. हे. म्हणजे पांढरे डाग म्हणजे पांढरे डाग. तर तुम्ही त्यावेळेस घरगुती उपाय किंवा ओव्हर द काउंटर जे आपण औषधं आजकाल खूप घेतो, हो. ते घेण्यापेक्षा त्याच्यावरती प्रॉपर अँटीफंगल
एजंट किंवा त्याचे असलेले ओरल मेडिसिन्स किंवा त्याच्या निमित्त असणारे काही क्रीम्स फंगल असतील, इन्फेक्शन येते. हां, फंगल इन्फेक्शन, तर त्याच्यासाठी तुम्ही सुटसुटीत कॉटनचे, खादीचे कपडे वापरावेत. खूप घट्ट कपडे वापरू नयेत. एकदा वापरलेले कपडे हे स्वच्छ धुवून पाण्यातनं ते उन्हात वाळवून मग तुम्ही घातले पाहिजेत. पहिला झाला सनस्क्रीन, दुसरं झालं तुमच्या स्किनची केअर, तिसरं झालं पाणी. हायड्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग ते कुठल्याही स्वरूपामध्ये असेल, एकतर पाण्याच्या स्वरूपात असेल किंवा ज्यूस फॉर्ममध्ये असेल, तर ते तुम्ही चेहऱ्याला लावायच्या ऐवजी तुम्ही ते प्या. ते डाएटमधनं तुमच्या पोटातनं आत जाऊ दे. इन्स्टेड ऑफ पुटिंग आजकाल फूड एक्स्ट्रॅक्ट फेस मास्क येतात, फूड एक्स्ट्रॅक्ट तुमचे प्रोडक्ट्स येतात. इन्स्टेड ऑफ अप्लाइंग दॅट तुम्ही ते खा. तर ते पोटातनं जास्त अजून छान रिफ्लेक्ट होतील तुमच्या चेहऱ्यावरती. हो. तर पाणी हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर असेल. सनस्क्रीन आणि पाणी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके. आणि मला हे आता तुम्ही ते मास्क आणि हे म्हणाला तर हो. इतके कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आलेत, मास्क हे ते इन जनरल एक साधारणतः एक मापदंड देऊ शकता का तुम्ही किंवा एक बेसिक आयडिया की हे गाईडलाईन पळा कुठलंही प्रोडक्ट घेताना की हे खरं आहे का खोटं आहे? म्हणजे आता तुम्ही सांगितल्यावर एक बेसिक लक्षात आलं, पण आता मास्क आलेत, हँड क्रीम, लेग क्रीम, नाईट क्रीम, मॉर्निंग क्रीम, सगळं बोटाचीही क्रीम आली आहे. हो. तर स्टँडर्डायझेशन. कसं ओळखायचं? स्टँडर्डायझेशन जसं ते म्हणतात की केमिकल फ्री आहे किंवा हे आहे, तर त्याचं प्रमाण असतं. ते FDA अप्रूव्ह असलं पाहिजे पहिली गोष्ट. त्याच्यामध्ये असणारे कंटेंट हे प्लांट एक्स्ट्रॅक्ट किंवा ऑइल बेस एक्स्ट्रॅक्ट असे जे काही असतील किंवा फ्रॅग्रन्स असलेले जे असतात ते वापरू नये. फ्रॅग्रन्सच्या गोष्टी वापरायच्या नाहीत. फ्रॅग्रन्स फ्री वापराव्यात. मोस्टली तुमचं मॉइश्चरायझर, तुमचं फेस वॉश ठीक आहे, फार कमी काळासाठी तुमचं असतं, पण मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे फ्रॅग्रन्स फ्री असावेत. का तर त्याच्यामध्ये अल्कोहोल बेस जास्त असल्यामुळं ते स्किनला इरिटेट करतात. त्यामुळं ते तुम्ही हो. फ्रॅग्रन्स फ्री वापरावेत. वाव. हो, इंटरेस्टिंग. आणि अजून एक मेजर म्हणजे मुलांच्या बाबतीतला प्रॉब्लेम तो म्हणजे फेशियल हेअरचा. कारण म्हणजे स्किन केअरच्या बाबतीत एक मेजर मुलांचा एक मोठा चेहरा झाकलेला असतो ते म्हणजे दाढीने. हो, तर हो. त्याचा किती परिणाम असतो आणि त्याचं काही रिलेशन असतं का? म्हणजे स्किन केअरच्या बाबतीत मुलांची स्किन केअर दाढीमुळे काही वेगळी असू शकते का? हो, असते ना. मुलांच्या स्किनवरती हेअर असल्यामुळे तिथे हेअर प्रॉडक्ट म्हणजे जसं की ऑइल बेस प्रॉडक्ट तुम्ही वापरले गेले पाहिजे. ते स्वच्छ क्लीन केलं पाहिजे, त्याला कोंब केलं पाहिजे. बिकॉज जर ते क्लीन केलं गेलं नाही किंवा त्याच्यामध्ये साबणाचा फेस किंवा आणखीन काही गोष्टी जर राहिल्या, तर तिथे फंगल इन्फेक्शनसारखे होण्याचे चान्सेस असतात. हो. सिबोरिक डर्मॅटायटिस नावाचा अजून एक प्रकार असतो. जसं तुमच्या स्कॅल्पवरती जसा डॅन्ड्रफ होतो, तसा दाढीमध्ये सुद्धा तुम्हाला डॅन्ड्रफ होण्याचे चान्सेस असतात. होतो हो. होतो. त्यामुळं तो सॅलिसिलिक बेस जसं मी सांगितलं तसे फोम फेस वॉश वापरणं हे खूप महत्त्वाचं आहे. हां, म्हणजे मेक सेन्स हो. की जर एवढी दाढी मेंटेन करताय तर ती स्वच्छ हो, करून, क्लीन हो. करून. आणि असे जर काही प्रकार होत असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर तुमच्या जवळच्या स्किनच्या डॉक्टरांना, स्किन एक्सपर्टीजला तुम्ही विचारा. मनाने काहीही औषधं घेऊ नका. मला हे समजून घ्यायचं की बाबा कोणते स्किन डिसीजेस असतात की ज्याची काळजी घेतली पाहिजे योग्य वेळेत आणि त्याच्यासाठी एक तर काही प्रिकॉशन्स काय असतील का आणि त्याची काय काळजी घेतली पाहिजे? हो. आजकाल लोकांमध्ये कॉमन दिसणारे प्रॉब्लेम जसं ॲक्ने म्हणालो, हेअर लॉस म्हणालो, तसं एक्झिमा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये स्किन खूप ड्राय होते. सोरायसिस एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये अटोपिक डर्मॅटायटिस आपण म्हणतो. जसं मोठ्यांमध्ये एक्झिमा असतो तसं लहान मुलांमध्ये अटोपिक डर्मॅटायटिस असतो. असे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे काय होतं त्याच्यात? त्याच्यामध्ये स्किन तुमची खूप ड्राय होते आणि ड्राय स्किन झाली की मग तिथे ती स्किन जाड होते आणि त्याच्यावरती मग छोटीशी जखम होणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं असं होतं. दॅट इज कॉल्ड द एक्झिमा. त्याच्यासाठी मॉइश्चरायझर मी जे म्हणत होते की प्रोटेक्ट करणं, नरिशिंग इज द मेन पोर्शन तुमच्या ह्याच्यातला. तर तो नरिशमेंट इज बिकॉज ऑफ मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझरनी खूप काही गोष्टी आपण टाळू शकतो. म्हणजे स्किनला बेसिक जे लागतं हायड्रेशन आणि ऑइल हायड्रेशन, मिळालं की ती स्किन चांगली राहते. ओके ओके. ओके. आणि असे काही वेगळे म्हणजे काही स्पेसिफिक इन्फेक्शन्स असतात का? म्हणजे आता उन्हाळा सुरू होतोय, तर उन्हाळ्यात पण होणारे काही स्पेसिफिक इन्फेक्शन्स? कारण आता आपण प्रायमरीली स्किन केअर आणि त्याबद्दल होणाऱ्या हो. त्रासांबद्दल बोललो. हो. पण स्किनमध्ये आणखीनही काही त्याच्या पुढे जाऊन काय रॅश असेल, छोटे पुरळ असतील, घामोळ्या असतील. घामोळ्या असतील, हो. तर आणखी या स्पेसिफिक सीझनसाठी काही स्पेसिफिक असे इन्फेक्शन्स आहेत का? आणि ते कसे ट्रीट करायचे? रोझेशिया आपण म्हणतो. तो दिसताना ॲक्नेसारखाच दिसतो, पण त्याच्यामध्ये रेडनेस किंवा आपण असं फ्लशिंग जे म्हणतो ना, की चेहरा खूप लाल दिसतोय,
तर या गोष्टी तुम्हाला मोस्टली चिक्सवरती किंवा हनुवटीवरती आणि नाकावरती दिसतात. दॅट इज कॉल्ड रोझेशिया. ओके. त्याच्यासाठी एकतर तुम्ही कमी टेम्परेचर म्हणजे तुमची बॉडी कूल ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट गरम पेय. समजा तुम्ही चहा कॉफी पीत असाल आणि तुमचा कप हा जवळ ठेवत असाल, त्याची जर वाफ लागत असेल तर तो रोझेशिया वाढण्याचे चान्सेस खूप असतात. हो. त्यामुळे या गोष्टी त्यामुळं हीट प्रोड्यूस करणाऱ्या गोष्टी, अशी एखादी गोष्ट असू शकते की ती खाल्ल्यानंतर खूप जास्त, जसं की स्पायसी फूड, खूप गरम किंवा तिखट खाणं जे म्हणतो, ते सुद्धा त्या कंडिशनमध्ये आपण टाळू शकतो. ओके, ओके, ओके. ओके. आणि पूर्वी कुष्ठरोगासारख्या गोष्टी होत होत्या. आता असं वाटतं की ते बंद झालेत का ते? नाही, अजूनही कुष्ठरोगाच्या केसेस सापडतात. अजूनही आहेत? अजूनही आहेत. जसा टीबीसाठी असणारा प्रोटोकॉल आहे की आपल्याला सरकारतर्फे मेडिसिन्स मिळतात, पूर्ण बरा होतो. तसा लेप्रोसी हा पूर्ण बरा होतो. त्याचं फक्त निदान वेळेत होणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे शरीरावरती किंवा बॉडीवरती कुठेही तुम्हाला एखादा काहीही चट्टा दिसला किंवा कुठलाही पॅच दिसला, तर कुठलेही घरगुती उपाय न करता तुम्ही एकदा तरी स्किनच्या डॉक्टरांना भेटावं, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळू शकतं. या उन्हाळ्यामध्ये अजून एक वाढणारा त्रास म्हणजे मोठ्यांमध्ये नागिण. नागिण हा खूप महत्त्वाचा हो, विषय आहे. बरोबर. हो. आणि मग त्यासाठी खूप लेप वगैरे काय-काय हो, प्रोसिजर्स केल्या तंत्रमंत्र पण जातात. करतात, हो. लोकं लावतात. तर हो. प्लीज हे करू नका. दिस इज द व्हायरल इन्फेक्शन आणि हा बरा होणारा आजार आहे. त्याच्यामध्ये आपण अँटीव्हायरल्स देतो. त्याच्यामध्ये सिम्प्टम्स तुम्हाला पाणी भरून आलेले फोड्स दिसतील. एकतर तुमच्या पाठीवरती, त्याचं प्रत्येक कुठेही म्हणजे तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागावरती ते येऊ शकतात. तर जिथे येणार तिथे ग्रुप ऑफ फ्लुइड फिल्ड लिजन्स म्हणतो, असे त्याचे ग्रुप्स तयार होतात आणि त्याच्यामध्ये आग होते आणि खाज खूप येते. हे त्याचे सिम्प्टम्स आहेत, ही त्याची लक्षणं आहेत. तर ही लक्षणं ओळखायला पाहिजे आपण किंवा तुम्ही तुमच्या डर्मॅटला विचारायला पाहिजे. आणि ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना हायपरटेन्शन आहे किंवा ज्यांना किमोथेरपी चालू आहे, अशा लोकांना नागिण होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याच्यासाठी आत्ता एक ब्रँडनी खूप सुंदर एक व्हॅक्सिन आणलेला आहे. त्या व्हॅक्सिनचे 2 डोस घ्यायला लागतात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण शिंगल्स म्हणतो, मराठीमध्ये आपण नागिण म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला हर्पीज म्हणतो, हर्पीज किंवा शिंगल्स म्हणतो. तर त्याचं एक व्हॅक्सिन आलेलं आहे. तर ते तुम्हाला प्रिव्हेंट करेल ते होण्यापासनं. ओके. तर वयाच्या 50व्या वर्षापासनं ते पुढच्या सगळ्या लोकांनी हे घ्यावं आणि वयाच्या 25व्या वर्षानंतर, ॲक्च्युली 18 नंतरच्या लोकांनीही घेऊ शकतो, ज्यांना एकदा नागिण होऊन गेली आहे किंवा ज्यांना डायबिटीज आहे लहान वयामध्ये किंवा ज्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं आहे, अशा लोकांनी घेणं गरजेचं आहे. ओके. आणि कशामुळे होते ती नागिण म्हणजे? हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे, हर्पीज आपण ज्याला म्हणतो. ओके. या व्हायरसमुळं होतो. समजा मोठ्यांना घरामध्ये जर नागिण झालेली असेल, तर लहान मुलांमध्ये चिकन पॉक्स म्हणजे जे आपण म्हणतो फोड्या काय वाराफोड्या? चिकन पॉक्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. चिकन पॉक्स, कांजिण्या. कांजण्या होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याला आम्ही वाराफोड्या म्हणायचो. अच्छा, वाराफोड्या. कांजण्यांचा व्हायरस आणि नागिणीचा व्हायरस ते सिमिलर फॅमिलीतलेच आहेत. ते भाऊ आणि बहीण. नागिनीच्या बाबतीत मला म्हणजे मी ऐकलंय बऱ्याच की नागिन झालं म्हणजे कॅन्सर झालाय, असं नाही, असं काही नाही, नाही. नाही. जेव्हा तुमची इम्युनिटी खूप डाऊन होते, तेव्हा हा व्हायरस वर तोंड काढतो. लहानपणी तुम्हाला चिकन पॉक्स होऊन गेला नसेल, तर तो या स्वरूपामध्ये बाहेर पडतो ओके. आणि एकदा तो झाला की तो तुमच्या मज्जातंतूमध्ये राहतो. त्यामुळं ते परत परत होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे तो तुम्ही स्किनवरचा बरा करता, पण तो बॉडीमध्ये परमनंट स्वरूपी राहतो. जेव्हा तुमची इम्युनिटी डाऊन होते, तुम्ही एक्झॉस्ट होता किंवा तुम्हाला आज बरं नाही आहे किंवा तुम्हाला सर्दी खोकला ताप झालाय, काही आजार झाले, तर मग ती परत इम्युनिटी डाऊन झाल्यानंतर तो परत आजार येऊ शकतो. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे कारण स्किनच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपल्याला असं वाटतं की हळद लावली किंवा एक काहीतरी बेसिक गोळी घेतली किंवा एक स्पेसिफिक टाइम नंतर ते पिंपल्स किंवा रॅश ते आपोआप काही दिवसांनी बरे होऊन जातात. तर काय वेळेस आपण डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे आणि काय काय पद्धतीच्या गोष्टी जर Ignore नाहीच केल्या आपल्याला पाहिजे. स्किनवर दिसायला लागल्या कुठेही, म्हणजे शरीराच्या कुठल्याही भागांवरती किंवा चेहऱ्यावरती दिसायला लागल्या, तर डॉक्टरांना भेटायला पाहिजे. कुठलीही गोष्ट समजा रिॲक्शन असेल, तिथे लालसरपणा असेल, खाज असेल किंवा कुठल्याही प्रकारचं खूप अशी तिथे जखम वगैरे झालेली असेल, तर 100% तुम्ही घरगुती उपाय न करता तुम्ही डॉक्टरांना भेटायला पाहिजे, त्यांचं कन्सल्टेशन घेतलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केलं पाहिजे. आजकाल लोकांना परफ्यूम मारायची खूप सवय असते स्किनवरती, तर ते मारायच्या आधी तुम्ही वॅसलीन लावा त्या पोर्शनमध्ये. का? तर त्या परफ्यूममुळं, त्या फ्रॅग्रन्समुळं तुमच्या स्किनवरती रिॲक्शन होते आणि त्याला आम्ही कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस असं म्हणतो. असे येणारेही खूप सारे पेशंट्स येतात माझ्याकडं, कारण की आता उन्हाळा चालू झाला आहे, लोकांना घाम हो. खूप येतो.
तर घामाचा वास येऊ नये किंवा त्यांच्या प्रोफेशनमध्ये असं असतं की बाबा आपण व्यवस्थित राहावं म्हणून परफ्यूम मारलं जातं. तर ते परफ्यूम डिरेक्टली तुम्ही स्किनवर न मारता तुम्ही तुमच्या कपड्यांवरती किंवा त्या भागामध्ये तुम्ही वॅसलीन लावा आणि मग ते एक बॅरियर तयार करा आणि मग तुम्ही त्या ह्याच्यावरती direct डिओड्रंट वगैरे skin ला काही नाही. डायरेक्ट मारून नये. डायरेक्ट स्किनवरती कधीही मारू नये. आणि त्या रोल ऑन असतात ते. रोल ऑन असतात पण ते कालांतराने तुम्हाला ब्लॅकनिंगचा इफेक्ट देतात. ओके. अगदीच जर तुम्हाला खूप घाम येत असेल, घामाचा वास येत असेल, तर एक वेगळ्या प्रकारचे सोप्स येतात बेन्झाईल पेरॉक्साईड कंटेंट असलेले. ते तुम्ही आठवड्यातनं 2दा किंवा 3दा वापरू शकता. ओके, वा. ते पण रोज नाही वापरायचं. रोज वापरू शकता जर तुम्हाला खूपच घाम येत असेल किंवा ओके. तुमचं प्रोफेशन जर तसं असेल की नाही मला आता रोजच अंघोळ करायला लागते किंवा मला रोजच घाम येतोय, तर रोज वापरू शकता. अदरवाईज 2 ते 3दा वापरलं तरी तेवढंच ते काम करतं. ओके. आणि काय पद्धतीचे साबण पण रेग्युलर पण याच्यात वापरले मी पाहिजे? कारण जसं सांगितलं की नॉर्मल स्किनला ग्लिसरीन बेस तुम्ही सोप वापरावा. ओके. जास्त हार्श किंवा आजकाल अँटीबॅक्टेरियल सोप वापरायचे पण खूप कन्सेप्ट आलाय. हो. पण सगळ्यांनीच अँटीबॅक्टेरियल सोप वापरावा असं नाही. त्यामुळे नॉर्मल स्किनचं टेक्स्चर जे असतं ते निघून जातं हम्म. आणि तुमची बॉडी रेझिस्ट होते त्या गोष्टीसाठी. म्हणजे कुठलंही एखादं इन्फेक्शन झालं जसं की तुम्ही सारखं वारंवार अँटीबायोटिक घेत राहिला तर जसं ते बॉडी रेझिस्ट करतं. हम्म. तसं अँटीबॅक्टेरियल सोप जर तुम्ही वापरायला लागला तर एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर ते त्याच्यात काम नाही करणार. ओके. त्यामुळं तुम्ही आणि त्यांनी स्किन ड्राय होते. हम्म. त्यामुळे अँटीबॅक्टेरियल सोप्स हे पर्टिक्युलर लोकांनीच वापरले पाहिजेत ज्यांना त्याचा त्रास आहे, काय कन्सर्न आहे तरच. उन्हाळ्यात आणि- आता त्या उन्हाळ्यात त्या ऍड्स येतात ना मेन्थॉलवाल्या सगळ्या, हा. म्हणजे मिंट असणारे सोप्स आता जे हां अंगाला लावलं की गार वाटतं, हां हा. हे वापरावं का? काही प्रमाणात वापरावं. ज्यांची स्किन नॉर्मल आहे किंवा ऑइली स्किन आहे त्यांनी वापरावं. ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी खरंच वापरू नये. ओके. मला आणखीन एक महत्वाचं विचारायचं ते म्हणजे अंगाचा साबण चेहऱ्याला वापरावा का? म्हणजे फेस वॉश वेगळा असला पाहिजे का आणि अंगाचा साबण वेगळा असला पाहिजे का? कारण हो. खूप लोक सेम साबण चेहऱ्याला पण वापरतात हो. आणि मग ते वेगळं असलं पाहिजे का? वेगळं असलं पाहिजे कारण की ओके. तुमचा स्किन टाईप जर वेगळा असेल तर वेगळं असलं पाहिजे. जसं मी सांगितलं की तुमच्या बॉडीची स्किन ही वेगळी असते हम्म. कम्पेअर टू स्किन. तुमची फेसची स्किन ही 7 लेयर्सनी बनलेली असते आणि तुमची बॉडीची स्किन हे 11 to 17 लेयर्सचं असतात. हम्म. त्यामुळं त्याचा अंगाचा साबण आणि चेहऱ्याचा साबण हा वेगळाच असला ते पीएच लेवल म्हणतात ते. पीएच लेवल सुद्धा तो कमी असलेला पाहिजे. जसं लहान मुलांमध्ये आपण म्हणतो 5.5 पेक्षा कमी असलेला आपण पीएच हां. लेवल वापरावा, तर तसा तो आपण वापरावा. हो. वाव. Interesting. ते ते सगळ्यात तर जास्त महत्वाचं महत्वाचं आहे. वाटतं कारण आपण स्किन केअरच्या बाबतीत काही कुठूनही इन्फॉर्मेशन येते आता. म्हणजे हे झालंय म्हटलं की हे नाही हे लाव ते लाव ते लाव हे खूप होतं. तर तुमचा स्किन टाईप ओळखून योग्य डॉक्टरांकडे जाणं इज व्हेरी मच नीडेड. Absolutely. आणि येस आता ऑलमोस्ट हा एपिसोड रॅप करतोय तर मला एक Yes. गोष्ट परत सगळे जे लोक आहेत त्यांना लोकांना एक हायलाईट करून सांगायची आहे हम्म. ती म्हणजे जरी आपण स्किन केअर बद्दल स्किनच्या प्रॉडक्ट्स बद्दल बोलतोय हम्म. तरी ते कुठल्याही म्हणजे आम्ही कुठल्याही पद्धतीनं व्हाईट स्किनला प्रमोट करणं किंवा या सगळ्याचा उद्देश नसून तुमची स्किन बेटर कशी करू शकता, जो आहे तो टोन बेटर कसे करू शकता Yes. आणि तो हेल्दी कसा ठेवू शकता आहे तो टोन, या सगळ्या धाटणीचं हे कॉन्व्हर्सेशन आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमच्या अजून पण स्किन बद्दल असं वाटत असेल की मला गोरं होण्यासाठी हे करायचं आहे तर ते गोल्सच चुकीचे आहेत. हेल्दी स्किन. हेल्दी स्किन हेल्दी इज ब्युटिफुल. Yes. येस. तर थँक्यू सो Thank मच you. तुम्ही आलात. थँक्यू Thank सो you. मच. जर तुम्हाला डॉक्टर शिल्पांना भेटायचं असेल, त्यांच्याकडनं कन्सल्टेशन घ्यायचं असेल, आम्ही खाली ऑब्विसली लिंक देऊच, तिथे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. Yes. सो येस. Thank you so Thank you much. so much. मला इथे फारच मजा आली आज. खूप बोलवल्याबद्दल. उत्तरं मिळाली खूप मला. उत्तरं. येस. येस. लो बसावा. लो बसावा.